You have worked with all kinds of bodies. Skinny म्हणा, obese म्हणा, stressed म्हणा, post injury, diabetic, non diabetic, men, women. सगळ्यात अवघड बॉडी टाइप. तो सगळ्यात अवघड असं म्हणता येईल की ज्यावेळेस ज्या माणसाला इंजुरी झाली आहे और अ पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम इमोशनल इश्यूज जसे की डिप्रेशन, अँझायटी, त्यांना कोच करणं खूप अवघड आहे. ओके. जेव्हा आपण आपल्याला असे निगेटिव्ह टॉक्स येतात की अरे नाही यार काही होत नाहीये, जातोय जिमला, कन्सिस्टन्सी मध्ये प्रॉब्लेम येतोय, डिसिप्लिन मध्ये प्रॉब्लेम येतोय, डाएटच फॉलो होत नाहीये, तेव्हा सगळेजण असं आपण एक निगेटिव्ह टॉक करतो स्वतःशी की अरे यार काय फायदा आहे ना, सोड चल आरामात बसू घरी, काही नको करायला, वॉट एव्हर इट. बघ तेव्हा तू तुझ्या क्लायंट्सना कसं हेल्प करतोस आणि काय सांगतोस, ऍटलीस्ट मोटिवेटेड इनफ टू कम टू द जिम दॅट. म्हणून डायलॉग हा खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण असे सिच्युएशन फेस करतो, एव्हरी वन फेसेस सच सिच्युएशन की अरे जाऊ दे, आपण स्टक झालोय किंवा प्लॅटू आलेला असताना मोस्टली अशा लोकांना होतं की जेव्हा रिझल्ट्स दिसत त्यावेळेस यू नीड टू टॉक टू युअर कोच. आणि रिझल्टचं कसं माहिती आहे का की द स्लोअर द रिझल्ट्स, म्हणजे लोकांच्या स्टोरीज मी बघतो 10-10 किलो महिन्याभरात लोक उडवतात, 8 किलो 10 किलो 12 किलो अचीवमेंट नाही आहे. आयडियल फॅट लॉस रेट हॅज टू बी अराउंड 3 kgs अ मंथ. ओके. ॲव्हरेजली 4 किलो तर म्हणजे मॅक्सिमम ॲव्हरेजली 0.5 kgs अ वीक. तरच तुम्ही फक्त फॅट लॉस करता आहे आणि जो मसाला आहे आपला तो प्रिझर्व. ओके. ह्यापेक्षा जास्त जर तुम्ही ॲग्रेसिव्हली गेलात खाली. जेव्हा एखादा क्लायंट म्हणतो की यार मला व्यायामच करायचं नाही आहे किंवा मला हे करणंच फार बोर होतं, लेथार्जिक वाटतं किंवा व्हॉट एव्हर इट इज, तेव्हा तू त्याला काय गाईड किंवा कन्सल्ट करतोस? तर तशा पद्धतीला मी खूप ब्लंट रिस्पॉन्स असतो माझा असं आहे की वी आर नॉट हिअर फॉर युअर एंटरटेनमेंट. आणि लोक असं म्हणतात की सर मला हे करून करून कंटाळा आलास नको, तर वी आर नॉट हिअर फॉर युअर एंटरटेनमेंट. तुम्हाला जर बोर झालं तर जाऊन पिक्चर बघा. दिस इज व्हॉट लाईक यू आर सपोज टू बी डुईंग. जो क्रक्स आहे ट्रान्सफॉर्मेशनचा की न्यूट्रिशन, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्टेप्स, हे यू कॅनॉट आउट रूल दॅट. जे तू सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्स केले आतापर्यंत, तुमच्या क्लायंट्स असो, सेलिब्रिटी क्लायंट्स असो, सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये what was that one thing in common with all the clients? Was it the money? Was it the pain? Or was it that willpower? काय गोष्ट? हाय अमेय, वेलकम टू काय बोलताय पहिलं म्हणजे. आणि आज आपल्याबरोबर आहे अमेय खोमणे ऑफ औंध फिट रेंजर. He is a celebrity transformation coach and he has done a lot of fitness trainings and provided amazing results to a lot of his clients and his people who have come to him for fitness training. तर एकदा आम्ही फक्त आमच्या कॅमेऱ्यात बघून स्वतःच एकदा इंट्रोडक्शन करशील? Sure. So, hi guys, I'm a strength and conditioning and a celebrity transformation coach certified from NSCA, USA, Colorado. आणि ओव्हर द 5 years लाईक 2020 पासून मी एक स्वतःचं जिमही चालवतो आहे विच इज लोकेटेड इन औंध, अभिमानश्री. आणि ऍक्टिव्हली ट्रान्सफॉर्मेशन्स करतोय, लोकांना फिटनेस प्रमोट करतोय, ॲथलीट्सला कोच करतोय, इंजुरी झालेल्या लोकांना पण ट्रेन करतोय. सो आय ट्रेन इन ऑल काइंड्स ऑफ पीपल इन फिटनेस. अमेझिंग. तर थँक्यू सो मच आम्ही वेळ काढण्यासाठी. कारण का आज फिटनेस हा एक खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे. जे फिट आहेत त्यांना अजून फिटर व्हायचंय, जे फिट नाही आहेत ऍटलीस्ट दे आर वॉचिंग रील्स अँड सर्फिंग इंस्टाग्राम की आम्ही कसा फिट होऊ, काय होऊ, किंवा माझ्या लोक असतात जे फक्त जिम लावतात पण जात नाहीत. ठीक आहे. तर जेव्हा सगळे हे बघतो की आपण बेस्ट ट्रेनर्स आहेत आपल्याकडे, बेस्ट जिम्स आहेत आपल्याकडे, सगळं आहे, तरी लोक का त्या फिटनेस जर्नीला पूर्णपणे एस्टॅब्लिश करू शकत नाही? ह्याचं कारण मोस्टली असं आहे की खूप मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड आउट आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये आणि लोकांना मेजरली क्लॅरिटीच नाही की काय करायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हणजे स्वतःही ऑब्झर्व केली आहे की पुण्यातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट जिम्समध्ये आपण गेलो, एन्क्वायरी करायला गेलो की बाबा मला जायचंय ऍज अ कस्टमर, वेन वी एंटर इन टू द जिम, त्यावेळेस आपल्याला ऍटलिस्ट ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं और पेन फ्री राहायचं असतं और काहीतरी गोल असतो तो अचीव्ह करायचा असतो. पण मग ओव्हर द काउंटर काय होतं ते विचारतात की चला सर आम्ही तुम्हाला सेटअप दाखवतो. मग ते दाखवतात की ही मशीन्स आहेत, त्यानंतर हा आमचा स्टीमचा सेक्शन, हा कार्डिओचा सेक्शन, हा XYZ, ही सगळी फॅसिलिटी ते दाखवतात. पण न्यू गोअरला फारसा असा काही फरक पडत नाही मला वाटतंय की
तो कुठल्या कंपनीचे कुठल्या ब्रँडचे मशीन्स वापरतो, बरोबर, ऍज फार ॲज दोज आर ऑपरेटिंग वेल आणि डेडिकेटेड मसल ग्रुपला तर डेडिकेटेड इम्पॅक्ट आला पाहिजे. पण मग हे झालं त्यांचं युएसपी. सो माझं असं आमच्याकडे अशी पद्धत आहे औंधला, आम्ही काय करतो की ॲज सून ॲज वी मीट समवन, मेंटी म्हणतो आम्ही त्यांना, आम्ही युजली क्लायंट्स किंवा हे नाही म्हणत. सो ॲज सून ॲज वी मीट आर मेंटीज, आम्ही पहिले विचारतो की गोल काय तुमचं, तुम्हाला करायचं आहे काय. मग लोक म्हणतात की बाबा मला हे असं असं करायचं आहे, हे माझं एंड गोल आहे आणि ह्यासाठी असं असं या गोष्टी मी इंटरनेटवरनं बघितल्या आहेत, इंस्टाग्रामवरनं बघितल्या आहेत, युट्यूबवरनं बघितल्या आहेत. बरेच लोकांचे मिसकन्सेप्शन्स असतात की ॲस्थेटिक बॉडी जी आहे किंवा ॲब्स आहेत हे कॅलेस्थेनिक्स करूनच येतात, बरोबर, किंवा ह्या गोष्टी करायला लागतात किंवा फंक्शनल ट्रेनिंग करायला लागतं, किंवा आता हे नवीन आपलं हे आलेलं आहे की प्रायमल मुवमेंट्स आपण म्हणतो त्यांनी होतं. सो बेसिकली वी हॅव टू मच ऑप्शन्स. बरोबर. आणि एक्झॅक्टली तुमच्यासाठी काय करायला पाहिजे हे कोणीच सांगत नाही. आणि मग काय होतं की मग हे लोक ट्रायल एरर करतात, मग रिझल्ट नाही मिळाला मग क्विट करतात, मग परत दुसरीकडे, मग परत रिझल्ट नाही मिळाला पण परत क्विट करतात. हे असं करत 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 लोक सगळं सोडून देतात. पण असं आहे का की म्हणजे असं कधी झालंय का, कारण का हा मला प्रश्न पडतोय की एखादा पर्सन कन्सिस्टंटली आलेला आहे, त्यांनी कन्सिस्टंटली फॉलो केलेलं आहे, डाएट असो, फिटनेस जे काय त्यांना असेल ते असो, 5 दिवस 5 days अ वीक जरी आपण म्हणू, ओव्हर 3 weeks 4 weeks, आणि तरीही रिझल्ट मिळाला नाही, असं होतं ना. कारण की मग 5 days अ वीक जरी आपण फॉलो केलं तरी सुद्धा वीकेंडला आजकाल कल्चर झालंय की आपण बाहेर जातो, पार्टी करतो, वी हॅव लॉट ऑफ अल्कोहॉल आणि वी गो ओव्हरबोर्ड बेसिकली. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक खूप मोठा लॅकिंग फॅक्टर आहे ट्रॅकिंग. तर होतं काय की वेन यू गो टू अ नॉर्मल न्यूट्रिशनिस्ट, ते तुम्हाला प्लॅन देतात आणि त्यांचं ट्रान्झॅक्शन तिथे संपतं. मग तो प्लॅन तुम्ही फॉलो करताय नाही करताय, काय करताय त्याच्याशी त्यांना काही लोक घेतही असेल फॉलो, पण मोस्टली लोक घेत नाहीत. बरोबर. दुसरी गोष्ट काय होते माहितीये का की ज्यावेळेस आपण जिमला जातो आणि पर्सनल ट्रेनर लावतो, पर्सनल ट्रेनरचं काम, जॉब रोल्स खूप डिफाईन व्हायला पाहिजे, लोकांना माहित नसतं. तर पर्सनल ट्रेनरचं काम एवढंच आहे की करेक्ट फॉर्म मध्ये तुम्हाला त्यांनी वेट उचलायला शिकवलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला त्याच्याने इंजुरी नाही झाली पाहिजे. तुम्ही जिम मध्ये जे काही 1-1.5 तास असाल तेवढ्या वेळ तो तुमच्या बरोबर असेल, तो तुमचं फॉर्म अँड टेक्निक चेक करेल, तुमचं मसल फेल्युअर जे आहे ते अचीव्ह व्हायला तुम्हाला हेल्प करेल. दॅट्स इट. ओके, अच्छा. मग त्याचं काम नाहीये तुम्हाला न्यूट्रिशन प्लॅन देणं, पण आपल्याकडे लोक काय करतात त्याच्याकडनंच अपेक्षा करतात. आणि ऑल्सो दे पीपल आर नॉट रेडी टू पे वॉट एव्हर द कॉस्ट ऑफ न्यूट्रिशन इज. और मग ते आउट ऑफ द वे जाऊन की नाही सर देऊन टाका ना, पीटी कडनंच घेणार की न्यूट्रिशन. तो पण म्हणतो की नाही मॅडम तुम्हाला इथे बाहेर 4,000 चार्ज करतायत, मी तुम्हाला 2,000 देतो. सो हे सगळं खूप हे आहे. आणि ते ही लोक काय करतात ना, मोस्टली कॉपी पेस्ट करतात. एव्हरी पर्सन इज डिफरंट, त्यांची ऍक्टिव्हिटी डिफरंट आहे, गोल डिफरंट आहे, एज डिफरंट आहे, जेंडर वेगळे आहे, कोणाकोणाची बॉडी टाईप पण वेगवेगळा असतो. मग त्याप्रमाणे आपण न्यूट्रिशन कस्टमाइज करतो. बरोबर. हे होत नसल्यामुळे ना की खूप प्रॉब्लेम्स होतात. तर मग हे त्याचा जॉब रोल एवढाच आहे की तो फॉर्म अँड टेक्निक शिकवणार. न्यूट्रिशनिस्टचा जॉब रोल एवढाच आहे की ते फक्त तुम्हाला काय खायचं काय नाही खायचं हे सांगणार. पूर्वी 10 वर्षापूर्वी किंवा 7-8 वर्षापूर्वी, मला वाटतं 2016च्या आधी ही पद्धत होती प्रत्येक जिममध्ये. आणि मग काय व्हायचा प्रॉब्लेम ना की न्यूट्रिशनिस्टला माहित नाही की त्या व्यक्तीचा लोड किती आहे जिममध्ये, किंवा तो कुठल्या प्रकारचा वर्कआउट करतोय, किंवा त्या न्यूट्रिशनिस्टला वर्कआउट बद्दल काही गोष्टी माहित नसायच्या. बरोबर. त्यानंतर ट्रेनरला माहित नाही की हे काय खात आहेत काय नाही खात आहेत, फॉलो होतंय नाही होतंय, एनर्जी कशी आहे. आणि ह्या दोघांचंही काम झालं तरी सुद्धा बाकीचे फॅक्टर्स जे आहेत हे खूप अनएड्रेस्ड आहेत. की झोप होतीये का नाही, किती वेळ झोप होतीये, सोरनेस बॉडीमध्ये राहतोय का नाही, काय प्रॉब्लेम होतोय, मूड कसा आहे, हॉर्मोन्स कसे आहेत, त्यानंतर किती वॉटर इंटेक घेताय, ह्या गोष्टी कोणी ऍड्रेसच नाही करत. करेक्ट. मग ह्या कशा ऍड्रेस होतात. आणि इफ आय कम टू अमेय, अमेय असं वेगळं काय करतो जे बाकीचे ट्रेनर्स, न्यूट्रिशनिस्ट किंवा हे असे मिळून हे देऊ शकत नाहीये, असं काय USP आहे? सो एक तर आहे की आता नवीन टर्म निघाली आहे की हेल्थ कोचेस और लाईफस्टाईल कोचेस. बरोबर. सो वन्स यू एनरोल अंडर हेल्थ और लाईफस्टाईल कोचेस, यू गेट एव्हरीथिंग अंडर वन रूफ. म्हणजे दॅट पर्सन विल स्केड्यूल युअर वर्कआउट प्लॅन्स, दॅट पर्सन विल स्केड्यूल युअर न्यूट्रिशन प्लॅन्स आणि ऍक्टिव्हिटी लेवल्स.
किती झोपताय, काय झोपताय, आणि हे फीडबॅक्स घेतात बरोबर. वीकली. सो हे हेल्थ कोचेस और लाईफस्टाईल कोचेस जे आहेत ना, ते तुमचा ऍक्टिव्ह टाइम नाही देत तुम्हाला. ट्रेनर कसा आहे, तो 1-1.5 तास त्याचा जो आहे तो तुमचा, तुम्ही एकदा का पीटी लावली, तो तुमचा ऍक्टिव्ह टाइम तुम्हाला देतो. बरोबर. तर मग ज्या लोकांना खूप एक्सपेन्सिव्ह वाटतं म्हणा पर्सनल ट्रेनिंग, किंवा ज्या लोकांना पर्सनल ट्रेनिंग करून सुद्धा रिझल्ट येत नाहीत, सच पीपल गो फॉर सच काइंड ऑफ कोचेस. आणि मोस्टली ह्या कम्युनिटीमध्ये कसं असतं की 10-20% तर कुठल्याही ह्याच्यामध्ये असतंच प्रॉब्लेम, पण 70-80% लोक चांगली आहेत इन द सेन्स काय की दे फोकस ऑन क्वांटिफाईड न्यूट्रिशन. करेक्ट. आणि क्वांटिफाईड न्यूट्रिशन म्हणजे काय की मोजून मापून खाणे. दॅट इज द ओनली वे, एथिकल वे टू गो अबाउट इट. काय होतं ना प्रॉब्लेम की आजकाल आपल्याकडे खूप फॅट्स आहेत की 37 डे ट्रान्सफॉर्मेशन, आणि मग लोकांचं माइंडसेट आहे की गिल्ट, बेसिकली दीज मेकॅनिझम्स वर्क ऑन गिल्ट. करेक्ट. की अरे मी एक दिवशी सकाळी उठलोय आणि मी आरशामध्ये बघतोय आणि मला आवडत नाही की मी कसा दिसतोय, आता मला फाटफाट करायचंय. मग हे कोचेस किंवा ह्या एजन्सीज ज्या आहेत ना, अनएथिकल नाही म्हणता येणार, पण वेगळ्या, मग त्या तुम्हाला वेगवेगळ्या क्रॅश डाएट्सवर टाकतात. मग कीटो झालं, मग पॅलिओ झालं, मग एक फ्रूट डाएट असतं, इंटरमिटेंट फास्टिंग असतं. तर कीटो इज अनलेस अँड अंटिल यू हॅव सर्टन मेडिकल कंडिशन, तुम्हाला कीटो केलंच नाही पाहिजे. ओके. कारण त्याने खूप इश्यूज होतात. एकतर तुम्ही कार्ब्स सोडू शकत नाही फॉर लॉंगर टर्म. युरोपियन लोकांना पॉसिबल आहे. कीटो म्हणजे विदाउट कार्ब्स. म्हणजे खूप कमी कार्ब्स, 10 ग्रॅम्स और 20 ग्रॅम कार्ब्स. ओके. आणि बाकीचं प्रोटीन असतं आणि बाकीचं फॅट असतं. ओके. त्याने काय होतं ना की आपण खूप जास्त फॅट इनटेक करतो, आणि त्याच्यामुळे मग ट्रायग्लिसराईड लेवल्स ज्या असतात तुमच्या, त्या वाढू शकतात. चान्सेस आर की बाबा इट कॅन इन्क्रीज, विच कॅन इन फ्युचर कॅन कॉज, प्रोबेबल कॉज होऊ शकतो कार्डियक अरेस्टचा किंवा हे. आता हे तर खूप एक्स्ट्रीम लेवलला झालं. नॉर्मल केसेसमध्ये काय होतं, हेअरफॉल होतो, मूड्स लोकांचे खराब होतात, आणि बेसिकली ते डाएट सस्टेनेबल नाहीये. करेक्ट. मग आपण एक थोडासा आपला रिझल्ट मिळाला की मग आपण ते थांबून टाकतो, आणि थांबवलं की मग आपण परत कार्ब्स खायला चालू केले की आपल्याला परत सगळं ते पुट ऑन होत जातं. सो वी हॅव टू फाइंड सस्टेनेबल सोल्युशन्स टू ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर. तुला असं वाटतं का की करंट जिम इंडस्ट्री किंवा द जिम इंडस्ट्री ऑन इंस्टाग्राम इज सेलिंग पीपल फॉल्स होप्स, की त्यांना असं की या तुम्हाला आम्ही ट्रान्सफॉर्म करून देऊ, तुम्ही हे करा ते करा, बिफोर आफ्टरचे ते पण फेक रिझल्ट दाखवतात काय जण. म्हणजे अशा गोष्टी घडलेल्या आहेत की नुसतं ऑनलाईन, म्हणजे ते म्हणतात की आम्ही फिटनेस कोच वगैरे, पैसे वगैरे घेणार, तुम्हाला काय फक्त डाएट प्लॅन पाठवणार, एखादी एक्सेल शीट पाठवणार, आणि तेवढंच, दॅट इज इट. मग त्यानंतर फॉलोअप्स नाही. की ते काय विचार करतात की हे मी दिलं ना की याच्यानंतर क्लायंट फॉलो करेलच, असं त्यांचं एक हे असतं. कळलं की म्हणजे आता मला सगळं मिळालं फॉर एक्झाम्पल, पण मी गेलोच नाही जिमला, बरोबर, मी खाल्लंच नाही फिट, पण याच्यात त्या जो फिटनेस ट्रेनर आहे किंवा कोच आहे त्याची अकाउंटेबिलिटी आहे का नाही आहे याच्यामध्ये? 100% आहे. सो बेसिकली कसं होतं, आता बिफोर आफ्टर फोटोज तर सोडून द्या, फोटोज कॅन बी एडिटेड आणि म्हणून आता लोक व्हिडिओज काढून टाकायला लागले आहेत, कारण आपण तरी सुद्धा आता AI वगैरे आलेलं आहे. सो द बेस्ट वे टू गो अबाउट इट इज की बाबा तुम्ही ट्राय करून बघा फॉर अ स्मॉलर पिरियड ऑफ टाइम. हे जर तुम्हाला ह्याची सर्व्हिस आवडली किंवा तुम्हाला जर रिझल्ट मिळाला चांगल्या पद्धतीने, तर मग देन यू कॅन कंटिन्यू विथ द सेम कोच. होतं काय की 10 प्रकारची लोक 10 वेगवेगळ्या गोष्टी विकतायत, और 50 गोष्टी वेगळ्या विकतायत. मग कोणी म्हणतं की तुम्ही बॉडी वेट वर्कआउट्स करा, तुमचं होऊन जाईल. त्याच्यानंतर मग असे हे ऍक्च्युअल इन्सिडेन्सेस आहेत, आणि दीज पीपल आर डुईंग व्हेरी गुड. पण मग पीपल, आपले कस्टमर्स जे आहेत, दे डोंट अंडरस्टँड की बाबा बॉडी वेट वर्कआउट्सने नाही होणार आहेत गोष्टी. एका सर्टन लेवल पर्यंत तुम्ही प्रोग्रेस करू शकता, पण त्यानंतर अल्टिमेटली यू हॅव टू गो आउट टू अ फुल फ्लेजेड जिम म्हणा. इट मेक्स युअर प्रोसेस इझियर. बरोबर. होतं काय की बॉडी अडॅप्ट करते गोष्टी. आता तुम्ही नाही म्हटलं तरी घरामध्ये काय उचलणार, पाण्याची बाटली, कॅन, स्क्वॉट्स करताना, अँड ऑल्सो दॅट इज नॉट ऑप्टेबल. करेक्ट. ती गोष्ट त्या म्हणजे ह्याच्यासाठी बनलेलीच नाही. आणि ते कन्सिस्टंटली पण नाही करू शकत ना आपण, की असं आम्ही रोज सकाळी उठून चल योगा वगैरे करणं वेगळं आहे. हो, बट डुईंग बॉडी वेट एक्सरसाइजेस ॲट होम इज इम्पॉसिबल. का? कारण का आजकाल मी फेसबुकवर बघतो की अरे हे एक्सरसाइज करा, त्याच्याने तुमचं फॅट लॉस होईल, हा एक्सरसाइज करा पोट कमी होईल, हा एक्सरसाइज करा मुलींसाठी तुमचे थाईज आणि हे सगळं ऍब्स वगैरे होतील वगैरे वगैरे. बट मी तेच विचार करतो की अरे ते बघायला ठीक आहे फीडवर, पण ते ऍक्च्युली किती लोक करतात, किती लोक पाळतात.
तर याचं काय तुझ्याकडे आहे पर्सेंटेज की अशी लोक आहेत का? हो, लोकांचं कसं आहे की पीपल आर लुकिंग फॉर फ्री अँड क्विक फिक्सेस. करेक्ट. की मला पटकन झालं पाहिजे. मग तिथे मी जर असा व्हिडिओ बघितला युट्यूबवरती किंवा इन्स्टावरती की लूज बेली फॅट इन 7 days, आय विल ऍटलीस्ट टॅप ऑन दॅट. आय विल वॉच दॅट एंटायर व्हिडिओ. आणि मग लोक जो क्रिएटर आहे जो या प्रकारचे व्हिडिओ बनवतोय त्याचं मॉनिटायझेशन तिथे चालू होतं. त्याचा खेळ संपला. तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघितला, त्याचा खेळ संपला, त्याला पैसे मिळाले. बरोबर. परत दुसऱ्या दिवशी बघितला, त्याला परत पैसे मिळाले. तिसऱ्या दिवशी बघितलं, सो त्याचे व्ह्यूज आणि वॉच ड्युरेशन तर वाढतंय ना. बरोबर. पण तुमच्यामध्ये रिझल्ट येत नाहीये. तुमच्यामध्ये रिझल्ट नाही. आणि कसं असतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये फिटनेस क्रिएटर्स जे आहेत ना, आर दे क्वालिफाईड इज द क्वेश्चन. करेक्ट. की कारण ही जी लोक आहेत की सेल्फ प्रोक्लेम म्हणा की खूप चांगली बॉडी आहे, अरे पण मी वर्कआउट करून गेले 5 वर्ष माझी बॉडी बनवली आहे, पण दॅट मे नॉट अप्लाय टू पीपल इन जनरल, कारण आय डोंट हॅव एक्सपर्टीज इन दॅट. आणि मग हे ट्रायल एरर, मग कसं पैसे कमवण्यासाठी मग हे की भाई तू बता दे मेरे को भी, आणि आपण पण करू. मग एकाची झाली, मग दुसऱ्याची झाली. पण ज्या वेळेस एखादी किंवा एखादा माणूस किंवा आपल्याकडे तर इंडियात तेवढं नाही होत, पण बाहेर सू करतं कोणाला की मला असे असे हेल्थ इश्यूज झाले किंवा हे झालं, तर त्यावेळेस फर्स्ट थिंग द अथॉरिटीज आर गोइंग टू डू इज टू चेक युअर सर्टिफिकेशन. ओके. आणि त्यावेळेस इट विल बी अ बिग मेस. बरोबर. यू आर गोइंग टू बी सूड जर तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेशन नाहीयेत तर. ओके ओके. बट दॅट इज इम्पॉर्टंट यार. आता म्हणजे काय जे इन्फ्लुएन्सर्स आहेत मला पण माहिती आहे की त्यांच्याकडे खरंच सर्टिफिकेट नाहीये. ते फक्त त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन केलं अँड दॅट ट्रान्सफॉर्मेशन ओनली ब्लू अप ऑन इंस्टाग्राम की अरे हा लोकांना खूप भारी वाटलं. आणि आता दे आर अटेंडिंग फिटनेस सेमिनार्स ॲज स्पीकर्स. आणि ज्यांच्याकडे ऍक्च्युली म्हणजे विचारायला गेलं तर खरंच काही डिग्री नाहीये, सायंटिफिक नॉलेज नाहीये, दे डोंट नो द क्लिनिकल इफेक्ट ऑफ व्हॉट अ न्यूट्रिशन कॅन डू ऑन अ पर्सन्स बॉडी. मग ह्याला काही तुला असं वाटत नाही रेग्युलेटरी किंवा यासाठी काही करणं काय महत्वाचं असेल? सो बेसिकली कसं होतं की आता आपल्या रेग्युलेटरी अथॉरिटीजचा तर विषयच येत नाही, कारण की एवढे स्ट्रिक्ट चेकिंग आपल्याकडे नाहीये. हावेवर आमच्याकडे आम्ही काय करतो ना की हायर करतो ज्यावेळेस लोकांना, त्यावेळेस लोक सर्टिफाईड असतात हे बघूनच आम्ही हायर करतो. पण आता कसं होतं की तूही कॉलेजला गेलायस, मी कॉलेजला गेलोय, बरोबर, आपल्याकडे पासिंगचा डिग्री आहे, पण आपण ती गोष्ट मन लावून केलीच आहे का नाही हे चेक करण्यासाठी काहीच नाहीये. मग आम्ही काय करतो, मी आणि मनीष सर, फिट रेंजर, ऑल 3 ब्रांचेस आता आणि वाढतील त्या पण, आम्ही इंटर्नशिप प्रोग्राम प्लॅन करतो ट्रेनर्सचे. ओके. ज्यावेळेस आम्ही म्हणजे आय डोंट केअर वेदर तुम्ही कुठलं सर्टिफिकेशन आणलंय, तुम्हाला या गोष्टी येत आहेत नाही येत आहेत, आम्ही तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवतो ज्या आम्हाला पाहिजेत आमच्या पद्धतीने. सो इट इज बेसिकली लाईक अ 3 month इंटर्नशिप प्रोग्राम ऑन वीकेंड्स यू कॅन से, व्हिच इज गुड. हा. सो इन दॅट वे व्हॉट हॅपन्स इज एव्हरीवन इज ऑन द सेम पेज. मग कारण प्रॉब्लेम कसा होता की सर्टिफाईड ट्रेनर जरी असेल तरी आज तुझं सर्टिफिकेशन वेगळं आहे, माझं वेगळं, मी वेगवेगळ्या ठिकाणून केलंय, आणि मग कोणाची जेन्युनिटी किती हे आपल्याला माहित नाही. सो वी ट्रीट ऑल ऑफ देम ॲज अनट्रेन्ड, अनएक्सपिरियन्स्ड आणि फ्रेशर्स टाईप. आणि मग 3 महिन्याची इंटर्नशिपच्या नंतर मग एव्हरीवन इज प्रिटी मच ऑन द सेम पेज. गॉट इट. जेव्हा सगळे म्हणजे एखादा जण जिम लावतो किंवा काही पण फिटनेस प्रोग्राम लावतो, तो त्याला कधी विचारलं की अरे तू कधी वाजता सुरू करणार आहेस, तर तो म्हणतो की सोमवारपासून किंवा उद्यापासून. जेव्हा लोक असं म्हणतात तेव्हा ते काय खोटं बोलत असतात आणि का खोटं बोलत असतात? सो बेसिकली महिन्याची 1 तारीख, नववर्ष आणि मंडे हे आयुष्यात तुमच्या कधीच येत नाहीत. करेक्ट. आणि जी लोक ह्या गोष्टींवरती डिपेंडेंट आहेत ना, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कधीच होत नाही. इट लाईक बेसिकली द ओनली पार्ट इज ना की यू हॅव टू इनकॉर्पोरेट इट इन युअर डेली लाईफ. जसं आपण रोज आंघोळ करतो, जसं आपण ब्रश करतो, तसंच आपल्याला 1 ते 1.5 तास फिटनेससाठी द्यायला पाहिजे. बरोबर. आणि द आयडियल टाइम, सो माझं असं म्हणणं असतं की इफ यू कॅन मेक टाइम इन द मॉर्निंग, जी वर्किंग लोक आहेत, वर्किंग क्लास आहे, त्यांचं 9-10 वाजता जर ऑफिस स्टार्ट होत आहे आणि जर त्याला नाईट शिफ्ट नाही करायच्या आहेत, सकाळी उठल्या फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग गो टू जिम, 1-1.5 तास करून टाका आणि विषय तुमचा संपून टाका. म्हणजे काय होतं, लेटर इन द डे काय होत जातं. सो बेसिकली स्टार्टिंग ऑफ द डेला आपलं मोटिवेशन खूप हायेस्ट लेवलला असतं, पीकवर असतं. ओके, त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी फास्ट करू शकतो. त्यावेळेस जर ही अनवॉन्टेड गोष्ट जी आहे, किंवा पीपल युजली हेट एक्सरसाइजिंग किंवा पीपल युजली हेट इटिंग हेल्दी, तर ही गोष्ट आपण संपून टाकली ना, तर मग एंड ऑफ द डेला आपल्याकडे एक्सक्यूज नाही राहत.
बरोबर. नाहीतर मग अरे आज मीटिंगमुळे लेटच झाला, आज पाऊसच आला, अरे आज बायकोनीच भांडण केलं, काही कारणाला काही लिमिटच नाही. आणि सकाळी प्लस पॉईंट काय असतो माहितीये की तुमची एवढी सकाळी 6 वाजता 7 वाजता कुठलीच बिझनेस मीटिंग नसते. एक्झॅक्टली. और जर माझ्या घरी काम होतंय तर कुठलाच प्लंबर माझ्याकडे सकाळी 6-7 वाजता नाही येणार आहे. बरोबर आहे. तर तो एक्सक्यूज तरी एक बाजूला पडून जातो. आणि मग ते संध्याकाळीचं मग ते होत नाही ना की माझी मीटिंग डिले झाली किंवा ह्या वर्कर्सचं काम एक्सटेंड झालं किंवा काय मित्रांनी फोन केला, काही होऊ शकतं. म्हणजे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग वेकअप अँड गेट इट डन. ब्रश करायचा, जिमला जायचं, डू मस्तपैकी 1-1.5 तास स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ करायचा आणि मग घरी येऊन आंघोळ करा, फ्रेश व्हा, ब्रेकफास्ट करा, ऑफिसला. बरोबर. पण दॅट इज गुड इनफ ना. कारण काय की मी तसंच विचार करतो, तरी मी जातो संध्याकाळीच. पण होतं असं की मला उठणंच होत नाही. दॅट इज अ थिंग. सो आय वेक अप अराउंड 9 अँड देन माय वर्क बिगिन्स ॲट 10. सो बरोबर, वेळ मिळत नाही. बट व्हॉट यू हॅव सेड, आय थिंक मी तरी ट्राय करणार आहे की द मोमेंट आय वेक अप, ऍटलीस्ट इवन बाय 7 or 8 आय कॅन गो क्विकली डू माय वर्कआउट अँड देन गेट माय डे स्टार्टेड. पण आता मला एक प्रश्न आहे असा की जे तू सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्स केलेले आतापर्यंत, तुमच्या क्लायंट्स असो, सेलिब्रिटी क्लायंट्स असो, त्या सक्सेसफुल ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये व्हॉट वॉज दॅट वन थिंग इन कॉमन विथ ऑल द क्लायंट्स? वॉज इट द मनी, वॉज इट द पेन, और वॉज इट दॅट विल पॉवर? काय गोष्ट होती? सो 2च गोष्टी आहेत बेसिकली. एक तर आहे कन्सिस्टन्सी तुमची आणि दुसरी गोष्ट आहे ॲडिरन्स. तुम्ही कितपत गोष्टी फॉलो करू शकता. नाउ ट्राय अँड अंडरस्टँड, ट्रान्सफॉर्मेशन हे असं जगावेगळं काही नाही. और काय म्हणतात त्याला की खूपच अवघड आहे, इम्पॉसिबल आहे, तसं काही नाहीये. इट इज व्हेरी लॉजिकल इफ प्लॅन्ड इन अ सायंटिफिक वे. प्रॉब्लेम कुठे होतो, ज्यावेळेस तुम्ही एका अनक्वालिफाईड पण नाही म्हणताय ना, ज्यावेळेस तुम्ही एका ट्रेनर बरोबर काम करता आणि तो ट्रेनरच्या डोक्यात आहे की नाही 10 बर्पीज केल्यावर त्याचा फॅट लॉस होणार आहे, किंवा हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग केल्यावरती फॅट लॉस होणार आहे, खूप घाम आला की मगच ह्याचा फॅट लॉस होणार आहे. तर प्रॉब्लेम डज नॉट लाय इन द क्लायंट्स, आय फील प्रॉब्लेम लाईज इन द ट्रेनर्स माइंडसेट. ओके. आणि म्हणूनच हा आमचा प्रोग्राम आहे. सो मी माझ्या क्लायंट्सला तरी ज्या त्यांना ट्रान्सफॉर्मेशन करायचंय त्यांना 3च गोष्टी पहिले देतो. ऑनबोर्डिंगच्या वेळेस मी एक्सप्लेन करतो की ह्या गोष्टी ह्या प्रायोरिटीने तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिला पार्ट येतो न्यूट्रिशनचा. न्यूट्रिशन जर तुम्ही नसाल फॉलो करू शकत तर देर इज नो चान्स की बाबा तुम्ही ट्रान्सफॉर्म होऊ शकाल. कारण इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल की तुम्ही जास्त लाईक 2 पेस्ट्रीज 3 पेस्ट्रीज खाल्ल्या आणि ते दिवसभर तुम्ही रन करून बर्न करताय. बरोबर, हे इम्पॉसिबल आहे. बरोबर. आणि इट इज नॉट गुड ऑल्सो, कारण बॉडीवरती खूप लोड पडतो. ओके, तर न्यूट्रिशन इज द नंबर 1 की फॅक्टर, ज्यामुळे बऱ्याच जिम मध्ये जातात लोक, पण वेट उचलतायत, वर्कआउट करतायत, रोज तुम्हाला ते चेहरे दिसतात, पण त्याच्यात बदलच होत नाही. बिकॉज दे आर नॉट फॉलोइंग अ सर्टन काइंड ऑफ न्यूट्रिशन प्लॅन. आणि सर्टन काइंड म्हणजे काय की आता आमच्या बाबतीत आम्ही तरी काय करतो, आम्ही म्हणतो की तुम्ही घरी एक फूड वेइंग स्केल घेऊन या, त्याच्यावरती यू कॅन मेजर द फूड. बरोबर. तुमचा एक मेंटेनन्स कॅलरीज असतात. मेंटेनन्स कॅलरीज म्हणजे काय की आज सकाळी मयुरेश जर झोपेतनं उठला तर विदाउट डुईंग एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, जर तो फुल डे बेडवरच आहे, हात नाही हलवला, चेहराही नाही हलवला, कोणाशी बोललाही नाही, तरी सुद्धा तो एक्स अमाऊंट ऑफ कॅलरीज बर्न करतो. झोपेतही करतो आपण बर्न. हा, पण जागा असताना जास्त करतो, झोपेमध्ये थोडं कमी करतो. ठीक आहे. तर मग ह्या कॅलरीज आहेत ना, ह्याला म्हणतो आपण BMR किंवा बेसल मेटाबॉलिक रेट. मग काय होतं की तुम्ही उठणार, तुम्ही जिमला जाणार, घरातल्या घरात कामं करणार, ब्रश करणार, तर ही ऍडिशनल ऍक्टिव्हिटी तुम्ही करता दिवसभरातली. लेटेस्ट से की तुमचा BMR आहे 2000 आणि ऍडिशनल ऍक्टिव्हिटी तुम्ही 500 कॅलरीजची करताय. सो 2500 कॅलरीज तुम्ही रोजच खर्च करताय इन अ डे, नो मॅटर व्हॉट, मंडे टू संडे. करेक्ट. ओके, मग जर मी 2500 लाईक तुम्हाला 2500 कॅलरीज जर खायला लावल्या तर तुमचं ना वेट वाढणार आहे ना कमी होणार आहे. पण 2500 पेक्षा जास्त कॅलरीज जर आपण खाल्ल्या तर आपलं वेट डेफिनेटली वाढणार आहे. बरोबर. आणि 2500 पेक्षा कमी कॅलरीज जर खाल्ल्या तर आपलं वेट कमी होणार आहे. पण हे जेवढं सोपं इक्वेशन दिसतं ना तेवढं सोपं नाहीये. प्रॉब्लेम काय होतो की मॅक्रोजचं डिस्ट्रीब्युशन पण ह्यानंतर येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एक बॅलन्स्ड मील प्लॅन करतो त्यावेळेस की तुम्ही किती प्रोटीन खाल्लं पाहिजे, किती कार्ब्स खाल्ले पाहिजे, किती फॅट्स खाल्ले पाहिजे, व्हिटॅमिन्सचं काय, मिनरल्सचं काय. सो ह्या सगळ्या गोष्टींचं सेटिंग पण येतं आणि त्या प्रपोर्शन मध्ये तुम्ही तेवढ्या कॅलरीज खाल्ल्या पाहिजे. देन यू विल नॉट एंड अप स्टार्व्ड, उपासमार होणार नाही. बरोबर. मूड चांगला राहील. दुसरी गोष्ट, आपल्याला रिझल्ट पण हवे तसे मिळतील. आणि रिझल्टचं कसं माहितीये का की द स्लोअर द रिझल्ट, म्हणजे लोकांच्या स्टोरीज मी बघतो 10-10 किलो
महिन्याभरात लोक उडवतात. माय गॉड. 8 किलो, 10 किलो, 12 किलो, ही अचीवमेंट नाही आहे. आयडियल फॅट लॉस रेट हॅज टू बी अराउंड 2 to 3 kgs अ मंथ. ओके. ॲव्हरेजली 4 किलो तर म्हणजे मॅक्सिमम. ॲव्हरेजली 0.5 kgs अ वीक. रिअली? या. तरच तुम्ही फक्त फॅट लॉस करता आहे आणि जो मसल आहे आपला तो प्रिझर्व करता. ओके. ह्यापेक्षा जास्त जर तुम्ही अग्रेसिव्हली गेलात खाली, कारण मग आता मी जर हे तुला एक्झाम्पल दिलं मगाचचं, तर तू म्हणशील अरे मी 2500 खायला पाहिजे तर मी 1000च खातो ना, मग मला एका महिन्यामध्ये माझं होऊन जाईल ना. पण मग काय होतं इन दॅट केस ना, तुमचा मसल मास पण लूज होतो आणि देन यू स्टार्ट लुकिंग वीक रॅदर फिट. आणि तेवढ्याच गोष्टी नाहीये तर कसं होतं की तुम्हाला 1-1.5 तास वर्कआउट करून ऑफिसला पण जायचंय, ऑफिसमध्ये पण तुमची एनर्जी टिकली पाहिजे. एक्झॅक्टली. मग तुम्हाला घरी यायचंय, मॅरिड लोकांना मुलांबरोबर खेळायचंय, बायकोला वेळ द्यायचाय, बाकीच्या गोष्टी करायच्या. सो लोक काय करतात ना, एक लोकांच्या मनामध्ये अझम्पशन असं आहे की बाबा सॅलेड्स आणि सगळं ग्रीन्स किंवा फ्रुट्स म्हणजे सगळं हेल्दी आणि बाकीचं काही खाल्लं की म्हणजे अनहेल्दी. पण जर इफ यू लुक ॲट माय क्लायंट मील्स ना, तर मी त्यांना पोळी भाजी वरण भात सगळं देतो आणि सम प्रोटीन अलॉंग विथ दॅट, सम सॅलड अलॉंग विथ दॅट, विच इज कॉल्ड बॅलन्स्ड मील. बरोबर आहे. सो घरच्या आपल्या भारतीय संस्कृतीतल्या ज्या फूड सिस्टीम्स आहेत तिथनं आपण जे प्लॅन करू शकतो ते सगळ्यात जास्त सस्टेनेबल आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम काय होतो, हे जे फॅन्सी न्यूट्रिशनिस्ट आहेत की बाबा ह्या सेलिब्रिटीचा न्यूट्रिशनिस्ट महिन्याला 60,000 चार्ज करतो, हे काय, आणि आपल्या लोकांनी भरली जरी ना तरी इश्यू काय होतो ना की मी लहानपणापासून अरे नाश्त्याला पोहे खात आलोय, पण तू मला आज क्विनोआ दिलंयस, ओट दिलंयस, तर मी ते नाही खाऊ शकत. मी 2 महिने काय बदलत ना आपली, 2 महिने 3 महिने खाणार आणि मग आय क्विट दॅट. वन्स आय क्विट दॅट तर मग ते हे होणार नाही. तर मग हा सगळा इश्यू होतो. मग मी आयडियल मील प्लॅन ऑफ सच अ पर्सन इज की बाबा मी पोहे देईन, ऑइल क्वांटिटी लिमिट करीन, बरोबर, 2 अंडी देईन सोबत, किंवा व्हेज असेल तर व्हेज मध्ये काहीतरी सोया देईन किंवा एक व्हे प्रोटीनचा स्कूप देईन, आणि दॅट विल बी माय आयडियल ब्रेकफास्ट विच हॅज प्रोटीन ऑल्सो. पोह्यामध्ये भरपूर भाज्या टाकायला सांगेन, सो इट हॅज फायबर ऑल्सो, इट हॅज कार्ब्स ऑल्सो. करेक्ट. आणि फॅटसाठी ऑइल तर आहेच. सो मग इट इज बॅलन्स्ड. ओके, अंडरस्टूड. मग हाऊ हॅज युअर NSCA ट्रेनिंग हेल्प्ड यू थ्रू आउट युअर जर्नी आतापर्यंतची, आणि मेन थोडीशी अर्ली जर्नी पण सांगशील आम्हाला की वाय डिड यू चूज फिटनेस ॲज अन इंडस्ट्री, आणि व्हॉट मोटिवेट्स यू टू बी अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ दिस फिटनेस कम्युनिटी. कारण का त्या बाबतीत आपण थोडंसं टच केलंच नाहीये. हो, त्यामुळे. शुअर. सो बेसिकली NSCA ची स्टोरी अशी आहे की आय वॉन्टेड टू डू वन ऑफ द गोल्ड स्टँडर्ड सर्टिफिकेशन्स. ज्यावेळेस आय स्टार्टेड ॲट फिट त्यावेळेस माझं सर्टिफिकेशन नव्हतं आणि मी सगळे सर्टिफिकेशन स्टडी करत होतो. ओके, सो वास्ट जे सगळ्या फिटनेस पॅरामीटर्सला कव्हर करेल ते, आणि बेस्ट असे फक्त मला वाटतं 2 का 3च आहेत, त्यातलं एक NSCA होतं. आणि NSCAच्या क्लासेस जे आहेत हे फक्त त्यावेळेस पुण्यात 2च ठिकाणी, इंडियात 2च ठिकाणी व्हायचे, एक तर मुंबईला मुलुंडला आणि दुसरं म्हणजे बँगलोरला. ओके. आणि त्या वीकेंडचे क्लासेस असायचे. सो दिस वॉज कोविड टाइम, 2021चं वर्ष होतं, ज्यावेळेस टाइम रेस्ट्रिक्शन्स होते, ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्स होते. आमच्या क्लासेस मध्येच बंद केले, आम्हाला ऑनलाईन मोडवर शिफ्ट केलं. सो त्यांनी फायदा असा झाला की सो एका स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचची मेजर रिस्पॉन्सिबिलिटी असते की पहिले तर मला इंजुरी प्रिव्हेंट करायची. बरोबर. आलेला क्लायंट आहे तर ह्याच्या काय पोटेन्शियल इंजुरी असू शकतात हे आपण आयडेंटिफाय करतो आणि हे प्रिव्हेंट करतो. आणि सेकंड थिंग इज देअर परफॉर्मन्स एनहान्समेंट. तर नॉट जस्ट फॅट लॉस क्लायंट्स म्हणा, नॉट जस्ट मसल गेनिंग, तर हा एक सेगमेंट झाला. बरोबर. पण ऍथलीट्सला कोच करणारे असे फार कमी SNC कोचेस आहेत. मोस्टली पुण्याचा किंवा इंडियाचा सिनारिओ काय आहे की जो स्किल कोच आहे, आता जर एखादा मुलगा टेनिस खेळतोय तर टेनिस शिकवणारा जो कोच आहे ना तोच त्याचा फिटनेस बघतो, तोच त्याचं न्यूट्रिशन बघतो. करेक्ट. पण वी आर नॉट शुअर की इफ ही इज क्वालिफाईड टू गिव्ह हिम फिटनेस ऍडवाइसेस, इफ इज क्वालिफाईड टू गिव्ह हिम न्यूट्रिशन ऍडवाइसेस. आणि ही लोक काय करतात ना, मग ही एक्सपिरियन्स वरती खेळतात की अरे मी एवढे वर्ष हे ऐकत आलेलो आहे, मग सेम मी पुढे कॅरी फॉरवर्ड करतो. पण दॅट इज नॉट द वे यू गो अबाउट इट, कारण केस टू केस डिफरंट असू शकतं. तर मग हा एक्सपिरियन्स इज वन थिंग आणि सर्टिफिकेशन इज वन थिंग. तुम्ही ते त्याला कॉम्पन्सेट नाही करू शकत. आणि मग ह्या ऍथलीटच्या कंडिशनमध्ये बॅरियर कसा येतो ना की मग पेरेंट्सचा अवेअरनेस पण नसतो, आणि तो मुलगा असतो हार्डली 14, 15, 16 वर्षाचा किंवा 10 ते 15 हे त्याचं एज ग्रुप असतं, यंग बडिंग ऍथलीट्स असतात ते. तर मग तो स्वतःचा खर्च करू शकत नाही. बरोबर आहे.
आई वडिलांना शाळेचंही प्रेशर असतं अभ्यासाचं, आणि त्याला साईड बाय साईड हेही करायचं असतं. तर मग व्हॉट दे डू इज दे ट्राय टू कट आउट ऑन एक्सपेन्सेस. करेक्ट. इन द प्रोसेस त्या मुलाला अशा काही इंजुरीज होतात त्या वयामध्ये ज्या तो लाईफ लॉंग कॅरी करतो. राईट. समटाइम्स. और जो मेंटल ट्रॉमा असतो त्याला तोही बसतो. पण हे आम्हाला मुलांना शिकवण्यापेक्षा सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की पेरेंट्सला कसं कन्व्हिन्स करायचं. करेक्ट. आणि त्याच्यामुळे ना व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट दिस इज ना की मी परत दिवशी विचार करत होतो, या सगळ्याची सुरुवात शाळेपासून झाली पाहिजे. बरोबर आहे की इफ यू गो टू युरोप किंवा युएस मध्ये मला माहित नाही, पण युरोपमध्ये ना ते तुम्हाला स्कूल लेवलला, हायस्कूल लेवलला तिथे जिम्स असतात. जिम्स नसू देत, पण तुम्हाला अवेअरनेस कॅम्पेन्स तर करायला तुम्हाला पाहिजे ना. तर म्हणजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुमच्या मुलांनी काय खाल्लं पाहिजे, हा अवेअरनेसच नाही. ऍटलीस्ट लाईक जसं सेक्स एज्युकेशन आता हे केलंय तसं फिटनेस एज्युकेशन, फिटनेस, न्यूट्रिशन, 15 मिनिटाचा एक पिरियड ठेवा आठवड्यातनं. ऍटलीस्ट यू गेट अक्विंटेड की अरे काय जर्नी काय, फॉर एक्झाम्पल. येस. आणि त्यातल्या त्यात आता लहान मुलांचं बोलायचं झालं तर अरे काय होतं ना की त्यांचा स्क्रीन टाइम खूप वाढलाय. आणि मग फ्राईज खाणं, बर्गर खाणं, बरोबर, लेझी होणं, आई वडील तेच खात, मुलांनाही तेच देत आहेत. करेक्ट. सो बेसिकली यू युअर सेल्फ आर इटिंग पॉइझन आणि यू युअर सेल्फ आर गिव्हिंग युअर किड्स पॉइझन. राईट. असं होतं. आणि मग तू अशा मी बऱ्याच फॅमिलीज ऑब्झर्व करतो ना, त्याच्यामध्ये सगळेच ओबलीज आहेत रे. आणि देन यू नीड टू अंडरस्टँड की द प्रॉब्लेम इज नॉट इन द किड, प्रॉब्लेम इज इन द किचन. करेक्ट. म्हणून आणि युजली कसं असतं की तुझ्या माझ्या घरामध्ये पूर्वीच्या काळात आईच होती, तर आयांना हे शिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍब्सोल्युटली. अवेअरनेस क्रिएट करणं इन अमंगस्ट फिमेल्स अँड मॉम्स की हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. वन्स दे गेट टू नो ना की ह्या गोष्टी अशा अशा आहेत, तर ते पूर्ण फॅमिलीला फिट करते. ते असं होतं ना, प्रेमाने भरवतोय आणि प्रेमाने तूप घालतोय, प्रेमाने खाते पिते घरच्या आहे असं वाटलं पाहिजे, पण त्याचा परिणाम खूप डेंजर होतो रे. म्हणजे पुढे जाऊन. आणि प्रॉब्लेम काय ना की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या ऍक्सेसिबल झाल्यात ना आपल्याला. 5 मिनिटात मी ऑर्डर केलं की मला झेप्टो येतंय, मला झोमॅटो येतंय, स्विगी येतंय. पण ह्या फूड प्लॅटफॉर्म्स वरती सुद्धा तू बघितलंस ना तर न्यूट्रिशियस गोष्टी खूप कमी मिळतात, खूप कमी आहेत. आणि द वे इन विच आय वर्क ना, आमचा प्रॉब्लेम काय होतो ना की आम्हाला बाहेर काहीच ऑप्शन नाहीये. तर जर मला माहिती आहे की मी जर 2000 कॅलरीज खातोय आणि एवढं प्रोटीन खातोय, आणि माझं मील युजली चिकन चपाती, सॅलॅड्स असं असतं, किंवा चिकन राईस, बिकॉज आय ईट नॉनव्हेज. तर मग बाहेर जर मी गेलो तर मला मोजून बनवून देणार नाहीच आहे कोणी. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात तरी सुद्धा मग हा प्रॉब्लेम ज्यावेळेस माझ्या लक्षात आला त्यावेळेस मग मी ॲट फूड कॅफे स्टार्ट केला. आणि ॲट फूड कॅफे आम्ही एकतर तुम्हाला तुमच्या न्यूट्रिशन प्लॅन प्रमाणे बनवून देतो. बरोबर. तुमच्याकडे न्यूट्रिशन प्लॅन नसेल, काय खायचं कसं खायचं, तर आम्ही तुम्हाला न्यूट्रिशन प्लॅन पण देतो. करेक्ट. सोबत. आणि वी सेंड यू मील्स, कारण आजकाल लोकांकडे वेळच नाहीये. खरं आहे. कुक करायला वेळ नाहीये, ऑफिसला जायचं असतं. मग काय होतं की मग हे मील्स कॅरी करतात आमचे. हा डब्बा लंचचा, हा डब्बा डिनरचा. ती वेळ झाली ते उघडून खायचं. यू फील फुल, यू डोंट गो आउटसाइड. आणि इट इज अ व्हेरी क्वांटिफाईड असल्यामुळे कसं येणार आहे की आय ऍक्च्युली नो की तुमचा इनपुट काय आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस जिमला वर्कआउट करायला येत आहे त्यावेळेस आय ऑल्सो नो की तुमचा आउटपुट काय. बरोबर. त्यामुळे मग तो तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट दिसतो ना एव्हरी वीक. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि एव्हरी वीकेंडला, मोस्टली संडेला, आय हॅव इनकल्केटेड हॅबिट इन माय क्लायंट्स की तुम्ही फोटोज काढा, तुम्ही वेट चेक करा, आणि तुम्ही इंचेस ट्रॅक करा, तुम्ही कपडे चेक करा की तुम्हाला कसे लूज होत आहेत ऑन द बेलियर पार्ट, आणि कसे टाईट होत आहेत ऑन द आर्म्स, शोल्डर्स, आणि हाऊ युअर पोश्चर इज चेंजिंग. सो हे एव्हरी वीक आम्ही ट्रॅक करतो. आणि वी ऍक्च्युली काय म्हणतात त्याला की बिफोर असा होता आणि आफ्टर असा होता. तर हा फरक ज्यावेळेस लोकांना दिसतो त्यावेळेस मग लोकांचं फेथ अजून वाढतं. ऍब्सोल्युटली. यू हॅव वर्क विथ ऑल काइंड ऑफ बॉडीज, बरोबर. स्किनी म्हणा, ओबीज म्हणा, स्ट्रेस्ड म्हणा, पोस्ट इंजुरी, डायबेटिक, नॉन डायबेटिक, मेन, विमेन. सगळ्यात अवघड बॉडी टाईप कुठला आहे याच्यातला? सो सगळ्यात अवघड असं म्हणता येईल की ज्यावेळेस ज्या माणसाला इंजुरी झाली आहे, और अ पर्सन हु इज सफरिंग फ्रॉम इमोशनल इश्यूज जसे की डिप्रेशन, एन्झायटी, त्यांना कोच करणं खूप अवघड जातं. ओके. रॅदर दॅन, बिकॉज रेस्ट ऑल इज फिजिकल रे. मी तुला हे दिलं, तू हे फॉलो करायचेस. वेन यू आर इन युअर राईट माइंड देन यू नो की दिस इज वॉट आय हॅव टू डू वगैरे वगैरे. पण एकतर कसं होतं की ज्यावेळेस ज्याला इंजुरी झाली ना त्याचं खच्चीकरण ऑलरेडी होतं. सो आय हॅव दिस वन इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट अ क्लायंट की
ती क्लायंट आधी मला वाटतं 4-5 जिम्समध्ये ट्रेन केलं होतं. शी वॉज अ लेडी टीचर बाय प्रोफेशन. ओके. आणि बाणेरच्या एका डिसेंट स्कूलमध्ये 8th, 9th, 10th स्टँडर्डला शी वॉज टीचिंग. तर ओव्हरवेट अराउंड 100 kgs त्यावेळेस, थोडंफार प्लस मायनस असेल आता मला. दिस इज बॅक इन 2021. तर 31 डिसेंबरची रात्र होती आणि वी वर अबाउट टू शट ॲट फिट आणि गो. तर मी तर काय पार्टी वगैरे करत नाही, पण आम्ही घरी चाललो होतो. तर हर हजबंड बॉट हर. ओके. आणि वेन आय मेट हर, शी वॉज व्हेरी फ्रस्ट्रेटेड की तुम्ही जिम ट्रेनर्स असेच असता, तसेच असता, हे असता, ते असता, तुम्हाला काय अक्कलच नसते, माझे खूप पैसे वाया गेलेत आणि मला खूप त्रास झालाय. म्हणलं मॅडम बसा, पाणी प्या जरा. त्यांना पाणी वगैरे दिलं. त्यांना विचारलं की एक्झॅक्टली काय झालं. देन शी मेन्शन्ड की व्हेरी बिग जिम्स इन पुणे शी हॅड जॉईन पर्सनल ट्रेनिंग्स आणि वेट लॉसच्या चक्करमध्ये त्या ट्रेनरने तिला बॉक्स जम्प्स दिले. काय दिले? बॉक्स जम्प्स. हा, म्हणजे बॉक्सवरती जम्प करायचं असतं. पण त्या लेडीनी कधीच तिच्या लाईफमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग नाही केलंय. तिचं वेट आहे 100 kgs आणि दनादन तो रोज द्यायचा. मॅडम हे केलं तरच तुमचा फॅट लॉस होईल, नाही तर नाही होणार. आणि मग तिचा पाय लागला दुखायला अँड देन शी स्टार्टेड लिम्पिंग. तर मग ती लिम्प करत करत तरी सुद्धा तशी जिमला जायची, तरी तो करायला लावायचा. एक दिवशी पाय तुटला म्हणजे लिगामेंट्स पार्शियली टेअर झाल्या. मग खूप रात्री पेन, मग रात्री ऍडमिट केलं, MRI काढला, हे काढलं, ते काढलं, बेड रेस्ट. सो देर वर डेज की ती 6 ते 9 महिने ती बाई मला वाटतं बेड रिडन होती. आणि मग त्याच्यामुळे ती सगळी फॅमिली सफर होते ना रे. माय गॉड. पण हे किती रॉंग आहे यार, म्हणजे खूप रॉंग आहे. आणि दिस इज नॉट जस्ट वन टाइम. त्याच्यानंतर काय झालं की शी थॉट दॅट दिस इज नॉट वर्किंग आउट. मग ती परत मग हळूहळू क्रचेसनी कामाला, मग हळूहळू ती हील झाली. आफ्टर दॅट शी थॉट की नाही, आय हॅव टू डू समथिंग अबाउट माय वेट. मी आता काय करते, घरी ट्रेनर बोलवते. तर घरी ट्रेनर बोलवला तर तो ट्रेनर काय करायचा, ॲजिटेटेड ड्रिल्स लावायचा परत सोसायटीमध्ये, की पळायचंय, रन करायचं हे. आणि शी वॉज नॉट इन एनी पोझिशन टू रन ऑल्सो. तर मग ती पळत गेली, म्हणजे ती ड्रिल्स करायची, सेम प्रॉब्लेम हॅपन्ड, सेम लेग, परत बेड रेस्ट. माय गॉड. मग तिने एक मॅरेथॉनचा ट्रेनर हायर केला. तो तिला तिच्या मला वाटतं हॉटेल भैरवी जे आहे बाणेरचं, त्या लोकेशनच्या आसपास ती राहते. मग तो तिला तिकडनं रन करत करत ही टूक हर टू युनिव्हर्सिटी. आणि युनिव्हर्सिटीला गेली, बसली आणि त्याच्यानंतर परत येताना तिला ॲम्ब्युलन्स मधून यायला लागलं. माय गॉड. असे 3 मेजर इन्सिडेन्सेस झाले होते. आफ्टर दॅट शी हॅड कम टू मी आफ्टर रिकव्हरी. हर डॉक्टर्स हॅड गिव्हन अप ऑन हर. आणि डॉक्टर्स म्हणले की तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर यू हॅव टू डू ओनली थ्रू डाएट. यू कॅनॉट एक्सरसाइज युअर एंटायर लाईफ. बरोबर आहे. तिचा एज ग्रुप होता अराउंड 40 to 45 मध्ये. म्हणजे असं नाही की खूप ओल्ड किंवा खूप काय. तर मग ते हे सगळं तिने ज्यावेळेस मला तिने सांगितलं, त्यावेळेस मी तिला म्हटलं की ठीक आहे आपण करू हे. माय ओनली कंडिशन इज की आय हॅव टू सी यू हिअर एव्हरी डे. अँड शी टोल्ड मी अपफ्रंट की जर माझा नी दुखायला लागला तर दुसऱ्या दिवशीपासून मी जिम सोडून दे, मी येणार नाही. देन आय टोल्ड हर की बाबा तुम्ही दुखणार नाही, तुम्ही या. बट इफ जर तुम्ही म्हणजे विदाउट एनी रिझन दांड्या जर मारताय तर मग मला गेटच्या आत पण नाही दिसायचं. सो वी वर व्हेरी ब्लंट विथ इच अदर. मग 1 जानेवारी चालू झाला, 2021च्या 31ला झालं होतं हे. 1 जानेवारी 2022 चालू झाला. शी पेड फॉर अ मंथ, शी केम, वी ट्रेंड आणि वी टूक इट व्हेरी स्लोली विथ हर. म्हणजे बेसिक मुवमेंट्स पासून सगळ्या गोष्टी आपण केल्या. 1 महिना झाला, शी वॉज व्हेरी सरप्राइज्ड की अरे ह्या सगळ्या जिम्समध्ये मी 1-2 आठवडे पण नाही टिकले आणि आज मी 1 महिना टिकले. असं काय वेगळं केलं की ज्याच्याने वी टूक इट स्लो आणि तिला एकदम हळूहळू स्ट्रेंथ बिल्ड केली तिच्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर 3 महिने आम्ही तेच केलं. मी म्हणलं की यू आर नॉट सपोज टू आस्क की आपण हे का करतोय, पण मी तर युट्यूबवर असं बघितलं होतं, पण माझ्या त्या ट्रेनरने तर मला तसं सांगितलं होतं, ट्रस्ट मी, आपण करू. आणि रिझल्ट नाही दिसले तर मग तुम्ही मला बोला, पण ऑन युअर पार्ट आय वॉन्ट 100% फ्रॉम यू. बरोबर. ऍट द एंड ऑफ द मार्च शी वॉज सरप्राइज की अरे मी 3 महिने येऊ शकले. आणि तोपर्यंत ती मंथलीच पे करत होती. देन मार्च एंडला तिने इयरली पे केलं आणि मग वी टूक इट फ्रॉम दॅट. मग मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरला सेम इयर आम्ही पहिल्यांदा तिकडे औंधच्या फॅसिलिटीमध्ये रन केलं. आणि शी यूज टू कम एव्हरी सिंगल डे, मंडे टू सॅटर्डे. संडेला मी रेस्ट घ्यायचो. तिने रन केलं. तर ज्यावेळेस तिने रन केलं त्यावेळेस शी कोलॅप्स्ड. आणि नॉट बिकॉज ऑफ हर इंजुरी, इमोशनली. माय गॉड. आणि ती रडली तिथे अक्षरशः. आणि शी वॉज लाईक की ऑल डॉक्टर्स हॅड गिव्हन अपॉन मी, एव्हरीवन हॅड गिव्हन अपॉन मी, पण यू वर द वन हू लाईक पुल्ड मी अप फ्रॉम
ऑल दिस हे. आणि इट इज व्हेरी ती स्टोरी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिली, आणि विच इज वाय आय स्टील ऍक्टिव्हली कोच पीपल थ्रू आउट. अमेझिंग अमेझिंग. तसं तू आता म्हटलास की मेंटल हेल्थ वाईल डुईंग जिम और फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन और अ फिटनेस जर्नी ही फार महत्वाची असते. तर जेव्हा आपण आपल्याला असे निगेटिव्ह टॉक्स येतात की अरे नाही यार काय होत नाहीये, जातोय जिमला, कन्सिस्टन्सीमध्ये प्रॉब्लेम येतोय, डिसिप्लिनमध्ये प्रॉब्लेम येतोय, डाएटच फॉलो होत नाहीये, तेव्हा सगळेजण असं आपण एक निगेटिव्ह टॉक करतो स्वतःशी की अरे यार काय फायदा आहे ना, सोड चल आरामात बसू घरी, काही नको करायला, वॉट एव्हर इट इज. सो बघ तेव्हा तू तुझ्या क्लायंट्सना कसं हेल्प करतोस आणि काय सांगतोस त्यांना की ज्याच्याने ते मोटिवेट होऊन तरी चल ऍटलीस्ट नॉट फुल्ली मोटिवेटेड बट ऍटलीस्ट मोटिवेटेड इनफ टू कम टू द जिम दॅट डे. बरोबर. तर असं काही आहे, काही असं होतं कधी कधी क्लायंट्स बरोबर तुझं? होतं ना, बऱ्याच वेळेस होतं. सो म्हणून डायलॉग हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस आपण असे सिच्युएशन्स फेस करतो, एव्हरी वन फेसेस सच सिच्युएशन्स की अरे जाऊ दे, आपण स्टक झालोय, किंवा प्लॅटू आलेला असताना मोस्टली अशा लोकांना होतं की जे रिझल्ट्स दिसत नाहीयेत, त्यावेळेस यू नीड टू टॉक टू युअर कोच. आणि म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव अ गुड कोच वर्किंग विथ यू. राईट. ज्यावेळेस तुम्ही कोचशी बोलता आणि यू हॅव टू फाइंड आउट की व्हाय, की का मला रिझल्ट मिळत नाहीये, काय होत नाहीये. आणि आपले काय म्हणतात त्याला, विचार कदाचित चुकीचे असू शकतात, की आपण काय करतो की एकावर एक विचार करत जातो, ते माइट बी रॉंग. पण ज्यावेळेस कोचचे इन्साइट्स मिळतात ना आपल्याला की अरे हा असं आहे त्याच्यामुळे असं होत असेल, ते तसं होत असेल, आणि वी विल ट्राय अँड करेक्ट दिस, और काही टेन्शन घेऊ नकोस. मोस्टली केसेसमध्ये काय होतं की पीपल एक्सपेक्ट लॉट मोर रिझल्ट टू सून, आणि यू जस्ट नीड टू स्टिक टू द प्लॅन. राईट. वॉट एव्हर हॅपन्स करत राहायचं पण ते लोकांना कसं असतं, पेशन्सच नसतो. अरे असं. आणि हे तर खूप फनी फॅक्ट आहे की बऱ्याच वेळेस होतं की 2 दिवसात लोक विचारतात, सर पेट कम लग रहा है ना यार, सर ये देखो थोडासा इतर बायसेप आ रहा है, सर ट्रायसेप दिसतात बघा. बस. आणि सो इनिशियली काय कसं असतं ना की वेन समवन स्टार्ट्स देअर फिटनेस जर्नी, त्यावेळेस आम्ही काय करतो ना, आम्ही त्यांना मेंटेनन्स कॅलरीजला खायला लावतो. ओके, विच इज अ व्हेरी हायर नंबर फॉर देम. कारण आपलं कसं झालेलं असतं की आपण एकतर जंक खात असतो, काय आपल्याला म्हणजे आपण ट्रॅकच करत नाही एकतर, आणि दुसरी गोष्ट आपण जंक खात असतो आणि वी एंड अप इटिंग व्हेरी लेस, बिकॉज इन आर कॉन्शियस वी नो की अरे आपण जाड होतोय, आपण कदाचित कमी खाल्लं तर आपण बारीक राहू. ओके. आणि आपली बॉडी त्या कॅलरीजला अडॅप्ट होऊन जाते. बरोबर. म्हणजे देर आर पीपल हु आर इटिंग 1000 to 1200 to 1400 कॅलरीज ओनली अँड स्टील नॉट लुझिंग वेट. आणि मी त्यांना 2200 कॅलरीज खायला दिले, पण त्यांचा फॅट लॉस स्टार्ट झाला. मग हे कशामुळे होतं? सो ते काय होतं ना, आवर बॉडी हॅज द ॲबिलिटी टू अडॅप्ट. तुम्ही जर वर्कआउट नाही केलात, काउचवर बसून राहिलात, और जे काय असेल, अल्कोहोल घेतलं तर तुमची बॉडी त्याला अडॅप्ट करणार आहे. तुम्ही जर वर्कआउट केला तर तुमची बॉडी त्याला अडॅप्ट करणार आहे. तुमची बॉडी न्यूट्रिशनला अडॅप्ट करते, की एवढे कॅलरीज खातोय, कमी खातोय त्याला अडॅप्ट करते, जास्त खातोय त्याला अडॅप्ट करते. सो आवर बॉडी इज व्हेरी स्मार्ट. मग काय होतं ना अशा केसमध्ये की ज्यावेळेस आपण फक्त 1200-1400 कॅलरीज देतोय बॉडीला, यू विल स्टील बी एबल टू फंक्शन. बॉडीला काय वाटतं आतमधनं की अरे बाहेर कदाचित अन्नच नाहीये, हा प्रोबेबली डेझर्टमध्ये असेल और कुठल्या तरी, आणि आवर बॉडी डज नॉट नो की तिला फॅट लॉस करायचंय, मसल गेन करायचंय. आवर बॉडी ओनली वर्क्स विथ सर्व्हायवल मेकॅनिझम. तिला एवढंच माहिती की जिवंत राहायचंय. मग ती काय करते, जास्त फॅट स्टोर करायला लागते. अच्छा. इन लेस कॅलरीज ऑल्सो. ओके, टू सस्टेन द फंक्शन्स. कारण मला ऑलरेडी आता आज एवढं खाणं तर मिळतंय, उद्या मिळेल का नाही माहित नाही. पण मग ज्यावेळेस आम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स करतो आणि तुमचे मेंटेनन्स कॅलरीजला तुम्हाला खायला लावतो विथ होल फूड्स, म्हणजे होम मेड फूड्स क्वांटिफाईड, त्यावेळेस बॉडीला कळतं की अरे आता हे एवढं अन्न माझ्याकडे आलंय जे क्लीन आहे, आता आय हॅव टू गेट माय सिस्टम्स टू फंक्शन. मग हे बॉडी मग लिव्हरला पण कामाला लावणार, मग तुमच्या किडनीजला पण कामाला लावणार. सो अशा वेगवेगळ्या ऑर्गन्सला ती फंक्शन करायला कामाला लावते. एव्हरीथिंग स्टार्ट्स फंक्शनिंग वेल. बरोबर. तुम्ही वर्कआउट करतात, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करता, तुम्ही थोडंफार स्टेप्स करता आणि स्टार्ट सीइंग रिझल्ट्स. गॉट इट. त्यामुळे हे फारच महत्वाचं आहे रे. कारण का काय की मन जिंकणं आधी जास्ती महत्वाचं आहे, की देन यू कॅन गो अँड परफॉर्म अँड डू वेट ट्रेनिंग, व्हॉट एव्हर ट्रान्सफॉर्मेशन जर्नीज ज्याही प्रत्येकाला करायच्या. जेव्हा एखादा क्लायंट म्हणतो की यार मला
व्यायामच करायचा नाहीये किंवा मला हे करणंच फार बोर होतं, लेथार्जिक वाटतं किंवा व्हॉट एव्हर इट इज, तेव्हा तू त्यांना काय गाईड किंवा कन्सल्ट करतोस? तर तशा पद्धतीला मी खूप ब्लंट रिस्पॉन्स असतो माझा असं आहे की वी आर नॉट हिअर फॉर युअर एंटरटेनमेंट. लोक असं म्हणतात की सर मला हे करून करून कंटाळा आला, नको. तर वी आर नॉट हिअर फॉर युअर एंटरटेनमेंट. तुम्हाला जर बोर झालं तर जाऊन पिक्चर बघा, बरोबर, नाटक बघा एखादं. पण दिस इज व्हॉट लाईक यू आर सपोज टू बी डुईंग. असेही कोचेस आहेत बाहेर की जे मज्जा म्हणून काही करायला लावतात. काय म्हणतात त्याला, शनिवारचं एखादं सेशन जर खूपच एखाद्याला बोर झालं तर आम्ही फंक्शनल ट्रेनिंग वगैरे देतो. ओके, किंवा मग कधी कुठे ट्रेकला घेऊन जा किंवा काहीतरी वेगळं कर. पण काय म्हणतात त्याला, दॅट इज जस्ट फॉर द चेंज, नॉट फॉर ऍडिशनल कॅलरिक बर्न. बरोबर, की त्याच्यातनं काही तुमची सायकोलॉजी फक्त थोडंसं काहीतरी वेगळं केलं असं वाटतं आपल्याला, दॅट्स इट. पण जो क्रक्स आहे ट्रान्सफॉर्मेशनचा की न्यूट्रिशन, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्टेप्स, हे यू कॅनॉट आउटरूल दॅट. आणि दुसरी गोष्ट अशी असते जिममध्ये मी लोकांचं बघितलं खूप की चुकीच्या गोष्टी काय करतात लोक. तर एक तर तुमचं व्हाय काय आहे, गोल काय आहे. जर तुमचं गोल आहे फॅट लॉस आणि जर तुम्ही एक प्लॅन चालू केला 1500 कॅलरीज व्हॉट एव्हर, यू आर इटिंग एक्स अमाऊंट ऑफ कॅलरीज बट दॅट इज इन डेफिसिट. राईट. म्हणजे तुमची बॉडी जेवढं बर्न करते त्यापेक्षा तुम्ही कमी खाताय. आणि ऍडिशनली आपण स्टेप्सनी पण 200, 300, 500 कॅलरीज बर्न करतोय. ओके, त्यात लोकांना फुल हेवी उचलायचं असतं. 100 किलो उचल, 150 किलो उचल, 200 किलो उचल. का तर इगो लिफ्टिंग म्हणतात त्याला. बरोबर, की अरे मी माझा 100चा डेडलिफ्ट मारला किंवा अरे मी चेस्ट प्रेस ह्यानी मारलं. आणि जर तुम्ही एवढ्या कमी कॅलरीज मध्ये जर तुम्ही एवढं हेवी वेट उचललं तर तुम्हाला इंजुरी का नाही होणार. सो हा खूप मोठा कन्सर्न आहे की एकतर का उचलायचं. म्हणून ही जी लोक आहेत ना की ही जी हेवी करतायत त्यांचा गोल असला पाहिजे की बाबा हे जर 100-200 किलो तर ह्यांचा गोल असला पाहिजे की पॉवर लिफ्टिंग करतायत और ऑलिम्पिक लिफ्टिंग करतायत. मग दे आर ऑल्सो इटिंग इन दॅट पॅटर्न. बरोबर, की ते तुमचं जर मेंटेनन्स आहे तर ते सरप्लसला खातायत और 3000-4000 कॅलरीजला खातायत. सो दे वोंट गेट इंज्युअर्ड बिकॉज दे हॅव दॅट मच ऑफ फ्युएल टू सफाईज दॅट एनर्जी. बरोबर. पण आमचा गोल आहे बाबा आम्हाला बॉडी बिल्डर सारखं दिसायचंय, मला ऍब्स पाहिजेत, माझा ट्रायसेप्स हे सगळं दिसलं पाहिजे, पण मी हेवी उचलतोय आणि एक्स्ट्रीमली हेवी उचलतोय, तर मग इंजुरी होणार. हे जिम मध्ये खूप जास्त बघतो मी की असं होतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला मेन्शन करावीशी वाटेल ती म्हणजे लोक खूप फास्ट करतात रे. कुठला एक्सरसाइज असेल ना तो खूप फास्ट करतात. हे लोक संपवायच्या मागे असतात. मग ह्याच्यातनं काय होतं ना तुमचं माइंड मसल कनेक्शन होतंय, ना तुमचा इसेंट्रिक कंट्रोल होतोय. सो बेसिकली द सायकोलॉजी बिहाइंड दॅट इज की जर मी लॅटपुली मारतोय तर मी लावतो 60-70 किलो आणि ओढतो सोडतो जोरात, ओढतो सोडतो जोरात, 10 रेप्स मारतो, संपला विषय. पण हेच जर तुम्ही सोडताना म्हणजे आपण त्याला इसेंट्रिक कंट्रोल म्हणतो, स्लो करून बघितलं की जर पुल करताना फास्ट केलंय पण सोडताना जर तुम्ही 2-3 सेकंदाला सोडलं और 4 सेकंदाला सोडलं तर तुम्ही 70-80 किलो मारू शकता. बरोबर. 10 रेप्स. इन सच केसेस यू नीड टू रिड्यूस युअर वेट. मग ही लोक स्विंग पण करतात, हे पण करतात, ते पण करतात. तर ह्या खूप अशा जिम मिस्टेक्स आहेत की ज्या आपण वर्कआउट करताना करतो विच डिफाईज युअर व्हाय. बरोबर. म्हणून आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी जिम मध्ये गेल्यावरती असली पाहिजे की बाबा आपल्याला इंजुरी होता का. करेक्ट. म्हणून अ लॉट ऑफ पीपल प्रेफर टू वर्क विथ मी. आणि मी म्हणजे आणि कोचेस पण काय करतात ना, कोचेस संपवायचं असतं त्यांना सेशन, रश करायचं असतं म्हणून ते काउंट देतात पटापटा संपलं. आणि मग क्लायंटला पण तो फील गुड फॅक्टर, अरे मी आज 80 मारलं, पण दॅट 80 इज ऑफ नो यूज टू यू. बरोबर. त्यापेक्षा तू 50 मार पण कंट्रोल्ड मार. करेक्ट. ज्या वेळेस आपण चेस्ट प्रेस मारतोय आणि जर तुला पहिल्या रेप पासूनच जर स्पॉटरची गरज लागते तर दॅट वेट इज नॉट फॉर यू. यू नीड टू रिड्यूस युअर वेट. बरोबर आहे. लोकांना कळत नाही. पण दाखवण्यासाठी किंवा रेकॉर्ड करतोय वगैरे म्हणून. पण काय आउटपुट काय ना त्याचं, आउटपुट काय आउटपुट काहीच नाही. आणि इंजुरी तर किती इझिली होऊ शकते म्हणजे त्या याच्यात. यू डोंट नो व्हॉट यू आर डुईंग. मॅक्सिमम इंजुरीज आर कॉज्ड व्हेन आपण खूप जास्त वेट घेतो आणि फास्ट मारतोय किंवा हे मारतोय. पण आपण कमी वेट घेऊन जर 10, 12 और 15 रेप्स मारले कंट्रोल फॉर्म मध्ये तर इंजुरीचा चान्स कमी असतो. बरोबर आहे. पण मला एक सांग, आता जेव्हा तू सेलिब्रिटीजना वगैरे ट्रेन करतो किंवा जे ऍक्टिव्ह लोक आहेत त्यांना ट्रेन करतो, म्हणजे जिमला रोज येणार, ओके, डाएट ऑन पॉइंट, आय थिंक बिकॉज सेलिब्रिटीज ऑल्सो आर व्हेरी मच सिन्सिअर म्हणू शकतो किंवा मोर डिसिप्लिन. कारण का आता आपण बोललो जे नॉन सिन्सिअर लोकांचं प्रॉब्लेम्स, मग सिन्सिअर लोकांचा काय प्रॉब्लेम्स असतात का? कारण का काहीतरी
100% असतीलच. काय किंवा एखादा फिट बॉडी बनवली आहे, ठीक आहे, एखादा आता प्रॉपर डाएट पण करतोय, ही सीइंग गुड ट्रान्सफॉर्मेशन, ही सीइंग अ गुड बॉडी, तो मेंटेनन्स मध्ये म्हणू शकतो त्याला. पण त्यांनाही काय काय चॅलेंजेस असतीलच, तर ते काय असतात ते प्लीज आमच्यावर शेअर करा. ऑलराईट. सो सेलिब्रिटीज मध्ये तर मेजरली इट इज माइंडसेट. त्यांना खूप सेलिब्रिटीजचा इश्यू काय असतो ना की लेट नाईट शूट्स असतात, त्यांची झोप नीट होत नाही. आणि सो देर आर 2 टाइप्स ऑफ सेलिब्रिटीज. त्याच्यामध्ये पण 2 क्लासेस आहेत. एक क्लास असा आहे की ज्यांना वाटतं की मी फक्त चिया सीड्स खाल्ले आहे किंवा ह्या फॅन्सी गोष्टी खाल्ल्या तर इट इज गुड फॉर माय बॉडी. आणि दुसरे सेलिब्रिटीज आहेत जसं की सुनील शेट्टी म्हणा किंवा हे म्हणा, तर ते त्यांना एक्झॅक्टली माहिती व्हॉट टू डू, म्हणून दे हॅव बीन मेंटेनिंग इट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ओके. आणि सुनील शेट्टी जर तुम्ही बघितलं किंवा अनिल कपूर जर बघितलं तर अनिल कपूर डज नॉट हॅव दॅट मच ऑफ मसल मास किंवा तेवढं नाहीये, पण ही रन्स, ही डज ऑल ऑफ दॅट. सुनील शेट्टी इज एक्स्ट्रीमली फिट गाय आणि तो हीच पद्धत फॉलो करतो. दॅट इज मेजरिंग अँड ईटिंग. ओके. मग सायकोलॉजिकल इश्यूज असतात त्यांचे किंवा वर्क स्ट्रेस आहे, हे आहे, ते आहे, तेवढंच. पण दे हॅव टू कम अँड गेट द सेशन डन. मग सेलिब्रिटीजच्या वेळेस चॅलेंज काय असतो की यू हॅव टू बी अवेलेबल कधीही. कारण त्यांचं जर 12ला रॅपअप झालं तर त्यांना 12 वाजता वर्कआउट करायचं आहे, 2ला झाला 2 वाजता करायचा आहे, तर तो एक चॅलेंज येतो. दे आर ओके टू पे. पेइंगचा काहीच इश्यू नाही, पण मग यू हॅव टू बी अवेलेबल फॉर दॅट. 2 वाजता किंवा 12 वाजता वगैरे हे वर्कआउट करणं बरोबर आहे बॉडीसाठी? काय ऑप्शनच नाही ना रे त्यांच्याकडे. म्हणजे दॅट तो इज डिफरंट थिंग. टायमिंग ऑफ द वर्कआउट डज नॉट मॅटर. पण म्हणजे सकाळी केला तर जास्त रिझल्ट, संध्याकाळी केला तर कमी रिझल्ट. असं आहे की आयडियल टाइम ऑफ वर्कआउट इज दुपारी 3 वाजता, बरोबर, अकॉर्डिंग टू रिसर्च. पण नाही पॉसिबल लोकांना, ऑफिसमध्ये असतो. मग त्यापेक्षा प्रायोरिटी काय असते, गेटिंग इट डन. कधीतरी करा, सकाळ संध्याकाळ पण करा. आता ह्यांचं कसं होतं की मसलला स्टिम्युलस तर पाहिजेच आहे, रेजिस्टन्स पाहिजे, तर तो स्टिम्युलस तुम्हाला देणं आहे. पण 7 to 9 hours ऑफ स्लीप नसल्यामुळे ना त्यांचा कधी कधी परफॉर्मन्स थोडासा बरोबर आहे. हो, पण तो तेवढाच चॅलेंज आहे. आणि दुसरं काही कारण डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये ते आर लाईक असं ज्या लोकांना माहित नाहीये किंवा जो क्लास 2 आहे सेलिब्रिटीजचा की ज्यांना असं वाटतंय त्यावेळेस मग तर त्यांना कन्सल्टेशन करावं लागतं. आणि कसं होतं की त्यांचे माइंडसेट फॉर्म झालेले असतात रे, बिलीफ्स फॉर्म झालेले असतात की एवढे वर्ष मी हेच करतेय, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एज पण वाढलंय ना. बरोबर आहे. सो बॉडी हॅज स्टॉप शोईंग रिझल्ट्स. तर मग टू सर्टन काइंड ऑफ फिक्सेस, तर मग आम्ही त्यांना काय म्हणतात त्यांचं ब्रेन वॉश करतो, त्यांचं कन्सल्टेशन करतो, काउन्सिलिंग करतो आणि मग देन वी गेट देम ऑन बोर्ड. ओके. आता येऊया थोडंसं काय काय लेटेस्ट फॅड्स म्हणू शकतो आपण. मी तरी फॅड्स म्हणतोय, यू कॅन बर्स देम, वी कॅन कॉल देम फॅड्स ऑर नॉट. जसं प्री वर्कआउट पावडर्स झाले, व्हे झालं, प्रोटीन म्हणूया आपण त्याला, मॅक्रोन्यूट्रिएंट्स तू म्हटलास काय काय महत्वाचे असतात. आणि आता एक नवीन रेंज आहे ओव्हर द काउंटर प्रोडक्ट्स, रप्पारप विकले जात आहेत इंस्टाग्रामवर, की तुम्हाला एनर्जी कमी वाटते, हे घ्या आमचं प्रोडक्ट, पाण्यात घाला, मिसळा आणि पिऊन टाका. वर्कआउटच्या आधी घ्या, वर्कआउट नंतर घ्या. मग त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत. आता तर तुझे लंग क्लिअरिंग लिक्विड झालेत, काय काय फॅट बर्निंग, हे प्या, पोट कमी होईल वगैरे वगैरे वगैरे, असं भरपूर खूप नवीनच मोठं एक इंडस्ट्री ती फॉर्म झाली. तर त्या बाबतीत तुझे काय विचार? सो बेसिकली सगळ्यात पहिला प्रश्न लोकांकडनं मला येतो हा आहे की बाबा व्हे प्रोटीन इज आर्टिफिशियल और व्हे प्रोटीन इज नॉट गुड. तर इट इज नॉट गुड केव्हा, जेव्हा तुम्ही डुप्लिकेट घेताय किंवा जर आपण एखादा चुकीचा ब्रँड घेतला और चुकीच्या डीलरकडनं घेतला. ओरिजिनल आपण तर डुप्लिकेट नाही घेणार, आपण ओरिजिनल समजूनच घेणार, बरोबर. पण तो आपल्याला जर फॉल्टी आला तरच इट्स अ प्रॉब्लेम. व्हे प्रोटीनचं कसं आहे ना की इट इज ऍब्सोल्युटली नॅचरल, मेड अप ऑफ मिल्क. चीज जे असतं बरोबर, बाय प्रोडक्ट पासून ते ड्राय करून प्रोसेस करून बनवतात. आता डिबेट अशी होते की प्लांट बेस्ड प्रोटीन इज मोर बेनिफिशियल दॅन व्हे प्रोटीन असं. तर मग हे कोणासाठी? तर नॉर्मल माणूस जो आहे ज्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ज्याला प्रोटीनची गरज आहे, आपण त्याला व्हे रेकमेंड करतो, ठीक आहे. अशी काही लोक असतात जे लॅक्टोज इंटॉलरंट असतात, ज्यांना मिल्क प्रोडक्ट सूट होत नाहीत. मग जर त्यांना व्हे सूट होत नसेल तर त्यांना आपण व्हे प्रोटीन आयसोलेट रेकमेंड करतो. ओके. तर मग व्हे प्रोटीन आयसोलेट पण असे काही लोक असतात त्यांना सूट होत नाही. मग एक अजून टॉप एंड व्हर्जन आहे हायड्रोलाइज्ड म्हणून, तर आपण ते रेकमेंड करतो. जर त्याच्यानेही नाही झालं तर मग प्लांट प्रोटीन. पण प्लांट प्रोटीनची डाऊन साईड अशी आहे अरे की आपल्याला खूप कमी प्रोटीन पर स्कूप मिळतं इन दॅट हे
ओके. म्हणजे जर आपण व्हे मध्ये जर आपल्याला 23 ते 25 मिळत असेल इन वन स्कूप, तर प्लांट मध्ये 15 ते 17च मिळतं और 20च मिळतं. त्याच्यामुळे आणि आपण प्रोटीन घेतोय कशाला? प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायला. मग तोच जर कमी आपण घेतला तर काय? बरोबर. इट इज सेन्सलेस. मग ज्याला गरज आहे की ज्याला खरंच ह्या गोष्टी सूट होत नाहीयेत त्यांनी फक्त प्लांट बेस्ड प्रोटीन कडे जावं. बाकीच्यांनी दे कॅन मेंटेन विथ दॅट. बरोबर. सेकंड थिंग इज की क्रिएटिन बद्दल लोक विचारतात की क्रिएटिनचं कसं आहे, काय सेफ आहे नाहीये, किंवा लोकांचा रिस्पॉन्स असतो मला थोडी बॉडी बिल्डर व्हायचं आहे, मी कशाला क्रिएटिन घेऊ. और देर इज अ जनरल कंपॅरिझन ऑन इंस्टाग्राम दिस डेज बिटवीन क्रिएटिन अँड स्टेरॉइड्स. की तर मग माझं असं म्हणणं आहे की क्रिएटिन इज द मोस्ट रिसर्च सप्लिमेंट एव्हर आणि त्याचे कुठल्या प्रकारे साईड इफेक्ट्स नाही आहेत. होतं काय क्रिएटिन घेतलं की? क्रिएटिन घेतलं की काय होतं की तुम्हाला बॉडीला पुश करायला जास्त एनर्जी मिळेल. सोप्या शब्दात सांगतोय मी खूप. एटीपीज तुमच्या बॉडीतले ते वाढवतं. सो एटीपीज म्हणजे काय असतं की जर मला स्प्रिंट करायचं आहे तर पहिले 0 ते 10-15 सेकंद जे आहेत, 0 ते 10 सेकंद हे मी खूप फास्ट स्प्रिंट करणार. 10 सेकंदाच्या नंतर माझं स्पीड कमी होणार. ओके. आणि एंडिंगला अजूनच कमी होणार. तर हे 0 ते 10 सेकंद जे आहेत ना, हे माझी बॉडी एटीपीज फ्युएल करते. म्हणजे एटीपीज मुळे ही एनर्जी मी जनरेट करू शकतो. सो आपला स्ट्रेंथ ट्रेनिंगचा एका सेटचा वर्क टाइम जो असतो तो कमीत कमी 0 ते 30 सेकंद, 25 सेकंद, 20 सेकंद असाच असतो. त्यामध्ये तुम्हाला एटीपीची गरज पडते. तर ज्यावेळेस आपण क्रिएटिन घेतो तर एटीपी सीपी म्हणतात. पूर्ण एटीपीचं हे आहे म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट क्रिएटिन फॉस्फेट. ओके. ओके. नाउ दीज काइंड ऑफ क्रिएटिन रिच जे आहेत ना हे प्रोडक्ट्स, हे आपल्याला ॲनिमल प्रोडक्ट्स मध्ये पण मिळतात. पण मग फॉर दॅट यू विल नीड टू ईट बीफ म्हण किंवा पोर्क म्हण किंवा अशा गोष्टी त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आहेत जे आपण इंडियन कल्चरमध्ये खात नाही. बरोबर. त्यामुळे मग यू नीड टू सप्लिमेंट दॅट विथ क्रिएटिन. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत की काही लोक म्हणतात की क्रिएटिन लोडिंग केलं पाहिजे का. तर इनिशियली 1 वीक 2 वीकसाठी मी 20 ग्रॅम क्रिएटिन घेतो अँड मग हळूहळू टेपर करतो आणि मग 5-1 ग्रॅम घेतो. तर काही गरज नाही लोडिंग वगैरेची. यू हॅव टू हॅव 5 ग्रॅम्स ऑफ क्रिएटिन, 3 to 5 grams of creatine ideal. But who should have? Every day. Anyone who is working out, irrespective of their बॉडी टाइपला काय मॅटर करत? मॅटर नाही करत. एजला पण मॅटर करत नाही. माय मॉम इज अराउंड 56-57. ती रोज 3 ते 5 ग्रॅम क्रिएटिन घेते. ओके. ओके. त्याचा फायदा म्हणजे बेसिकली यू कॅन पुश मोर वेट. जास्त वेट आपण पुश केलं की आपला मसल टेअर जास्त होणार. जास्त मसल टेअर झाला की तो रिकवर बेटर होणार, की आपला मसल मास बॉडीमध्ये जास्त वाढणार. आजकालचे प्रॉब्लेम्स काय होतात ना की एकदा तुम्ही 30 क्रॉस केलं की सगळ्यात पहिलं तर म्हणजे तुमचं ऑस्टिओपोरोसिस चालू होतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, हाडं ठिसूळ व्हायला लागतं. बरोबर. ते स्टार्ट्स ॲट 30 अँड गोज टिल 60, 70, 80 वॉट एव्हर. दुसरी गोष्ट म्हणजे काय होते ना की 3 ते 8% मसल मास जे आहे, 3 ते 4 म्हण 5 म्हण डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन, मसल मास पर इयर वी स्टार्ट लुझिंग आफ्टर 30 नॅचरली. आणि मेटाबॉलिझम आपलं खराब व्हायला लागतं. बरोबर. ह्या 3 गोष्टी होतात. मग अपार्ट फ्रॉम दॅट चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, मग केस पांढरे होणं. तर दिस इज ऑल प्रोसेस ऑफ एजिंग. मग ती प्रोसेस ऑफ एजिंग प्रिव्हेंट करायला यू नीड टू लिफ्ट वेट्स. करेक्ट. यू नीड टू डू ऑल ऑफ दिस सप्लिमेंटेशन म्हण किंवा वेलनेस म्हण आणि न्यूट्रिशन आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही वॉक करा किंवा हे करा. पण मग आपल्याकडे पुण्यामध्ये कसं की आम्ही रोज वॉकिंगला जातो, पण इट इज नॉट काय म्हणतात त्याला की त्याच्याने तुमचं हे होत नाहीच आहे ना. बरोबर आहे. इट्स नॉट अ डेडिकेटेड वॉक, इट्स लाईक अ कॅज्युअल वॉक. पण इट इज नॉट सफिशियंट फॉर यू. यू नीड टू लिफ्ट वेट्स. आणि मी तरी माझ्या आईवडिलांना कॉन्शियसली सवय लावली आहे की यू नीड टू लिफ्ट वेट्स. ओव्हर द लास्ट 8 to 10 years माय मॉम इज वर्किंग आउट विथ अ ट्रेनर. तिचं न्यूट्रिशन कम्प्लिटली मी हँडल करतो आणि आर एंटायर फॅमिली इट्स फ्रॉम ॲट फूड. सो बेसिकली आम्ही असं नाही करत की आम्ही काहीतरी वेगळं खातोय आणि काहीतरी वेगळं देतोय. बरोबर. सेकंड थिंग इज की तिच्या आईकडच्या साईडमध्ये इन हर एंटायर फॅमिली ऑफ हर मॉम्स एव्हरीवन हॅज अ हिस्ट्री ऑफ आर्थरायटिस. सांधेदुखी आपण म्हणतो. बरोबर. ते प्रत्येकाला आहे. आणि टचवूड तिला आता शी इज 57. तिला अजिबात कुठल्याही प्रकारचा नी पेन नाहीये किंवा काही नाहीये बिकॉज शी इज कन्सिस्टंटली वर्किंग आउट. राईट. तर हा एक खूप मोठा पॅटर्न आहे. ओके. तिसरा प्रश्न सप्लिमेंट्स बद्दल लोक विचारतात की जे फॅट्स आहेत दॅट इज ऑल काइंड ऑफ फॅट बर्नर्स. शिलाजीत एक नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे की एक टायगर श्रॉफ प्रमोट करतोय, हे करतोय. आणि मग प्री वर्कआउट इज नॉट आयडियली बॅड,
पण तुम्ही कुठलं घेताय ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. कसं आहे अरे, खूप प्री वर्कआउट काही प्री वर्कआउट्स खूप स्ट्रॉंग असतात, त्याने तुमचं अंग लाल पडतं, तुमचं सो असे सगळे रिॲक्शन्स येतात. सो दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग फॉर यू. यू आर नॉट सपोज टू हॅव दॅट. बरोबर. ओके, मग कमी इंटेन्सिटीचं घेतलं तर चालेल. पण आता आपली कॉलेज गोईंग मुलं जी आहेत ना, ती काय करतात ना, रेडबुल मध्ये मिक्स करा त्याच्यात. अरे रेडबुल ऑलरेडी हॅज कॅफिन, आणि मग काय होतं, एक्सेस ऑफ कॅफिनमुळे मग परत कार्डियक अरेस्ट होतात, हे होतं ते होतं. आणि लोक फॅट बर्नर्स मध्ये पण कॅफिनच असतात. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं ना, तुमचं हंगर सप्रेस होतं. बरोबर. आणि तुम्हाला रात्रीची, मग जर मला अभ्यास आहे, मला रात्रीचं जागायचंय, तर ही लोक फॅट बर्नर्स घेतात, कारण त्यांनी झोप येत नाही, जागणं पण पाहिजे आणि भूक पण नाही लागायला. तर हे सो इट इज व्हेरी टॉर्चरस. दुसरी गोष्ट, ते जे शिलाजीतचं आहे, मला लोक म्हणतात की अरे पण तो टायगर श्रॉफ प्रमोट करतोय, तो एवढा फिट आहे, मग कसं काय तुम्ही असं म्हणता? मग तसं तर अजय देवगण पण विमल प्रमोट करतोय, पण टायगर श्रॉफ पण विमल प्रमोट करतो. मग तेच म्हणलं मी, असं थोडी असतं. सो इट इज दॅट लॉजिक इज विमल खायचं आणि मग प्रोटीन पण विकायचं. दॅट इज नल अँड व्हॉइड. पण ते हा खूप स्कॅम चालू आहे की ह्याचा शिलाजीतचा. आणि सो हे लोक काय करतात ना, आमच्या सो गुड कोचेस लाईक असता यांना प्रपोजल्स पाठवतात की तुम्ही आमचं प्रोडक्ट प्रमोट करा, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. पण त्याच्यामध्ये सुद्धा मग काही लोक, इफ द अमाऊंट इज अट्रॅक्टिव्ह, मग काही लोक हो म्हणतात. आणि मग सो हे सगळं म्हणजे ह्याच्यामुळे मिसइन्फॉर्मेशन प्रमोट होते ना. नाही, ऍब्सोल्युटली यार, ऍब्सोल्युटली. आता हे तर झालंय फॅट्स जे आपण डिस्कस केले इन टर्म्स ऑफ प्री वर्कआउट्स वगैरे, फिटनेस ट्रॅकर्स, ओके, ऍप्लिकेशन्स त्याच्यामध्ये यू पुट इन युअर जर्नीज अँड एव्हरीथिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट्स वगैरे येतात, की युअर स्मार्ट वॉचेस अँड थिंग्स लाईक दॅट. काय व्ह्यू पॉइंट आहे तुझं त्याच्या बाबतीत? सो बेसिकली हा व्हेरी गुड क्वेश्चन. खूप चुका करतात ह्याच्यामध्ये लोक. काय की वन्स वी टेक दॅट 1 लाखाचं ऍपलचं वॉच, वी गेट ऑब्सेस्ड विथ दॅट. मग आपण 24 तास ते हातामध्ये घालून ठेवतोय, मग आपण त्याच्यावर स्लीप ट्रॅक करतोय, ऍक्टिव्हिटी ट्रॅक करतोय, हे ट्रॅक करतोय. इन अ वे इट इज गुड अप टू सर्टन एक्सटेंट. पण खूप मोठी चूक लोक काय करतात ना, की स्ट्रेंथ ट्रेनिंगचं जे सेशन आहे त्यांचं 1-1.5 तासाचं, त्यावेळेस इथे एक मोड असतो त्यांचा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा, तो ऑन करतात. आणि देन मग इट शोज की बाबा इन दिस 1.5 hour यू हॅव बर्न अराउंड 400, 500, 600 कॅलरीज. आणि मग माझी पद्धत अशी की आफ्टर एव्हरी सेशन आय ॲटलिस्ट मेक एव्हरीवन वॉक हाफ एन आवर. मग ते 400-500 झाल्यावरती हाफ एन आवर मध्ये कमीत कमी 200, 250, 300 तर होतात. बरोबर आहे. मग 800-900 कॅलरीज दाखवतं ते तुमचं बर्न केलेलं. आणि दिवसभरामध्ये अजून 100-150 होते. 1000 कॅलरीज इफ यू आर बर्निंग अ डे. लोकांना वाटतं की अरे मी तर 1000 कॅलरीज बर्न केल्या, मग मी खाऊ शकतो जास्त. पण इट डज नॉट वर्क दॅट वे. ऑल्सो जे ती म्हणजे जो तो आकडा दाखवतो आपल्याला, दॅट इज नॉट ॲक्युरेट. ओके. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फिटनेस वॉच असेल ना, दॅट इज बेटर फॉर यू टू हॅव, किंवा तुम्ही एक त्याचा ट्रेंड बघा की रोज मी एवढे किलोमीटर चालतोय का, मग एवढे कॅलरीज बर्न होत आहेत का. ठीक आहे, म्हणजे 600 त्याच्यावर दाखवलं म्हणजे 600च बर्न केले असं नाही. तर हे खूप, आणि किती महाग, दॅट इज इनव्हेरिएबल ऑफ द कॉस्ट. करेक्ट. आणि इनव्हेरिएबल ऑफ द ब्रँड. आजकाल त्या फिटनेस रिंग्स काहीच्या काही खूप दे आर डुईंग टू प्रमोट इट. ठीक आहे, लोक घेत आहेत वगैरे, पण त्याच्याने खरंच फरक पडतोय का हे यू हॅव टू सी दॅट. आणि स्ट्रेस पण वाढतो रे. कसं होतं की झोप नाही झाली, ते दाखवतं की युअर स्लीप सायकल हॅज नॉट बीन कम्प्लिटेड, हे असं, त्याचा परत स्ट्रेस. अरे आता झोप नाही आली, आता काय करू असं. त्याच्यानंतर मग अरे तुमचं मग ते बीप होतं मध्ये मध्ये की अरे आज तुम्ही वॉकच नाही केलंय. अरे पण आज जर मला खरंच बरं नाही वाटत आहे, बरोबर आहे, आय एम नॉट इन दॅट कंडिशन, मग ते बीप होते. मग आपण काय करतो, स्वतःला पुश करतो. अरे डेंजर मध्ये हार्ट रेट, कधी युअर हार्ट बीट इज फास्टर दॅन युजल. मग काय करायचं तेव्हा? मग लोक अजून पॅनिक होतात ना. तेव्हा असं नाही होत की तेव्हा असा फर्स्ट थॉट नाही येत की हा आता मी जरा शांत करतो स्वतःला, असं नाही. तेव्हा अजून पॅनिक होतात. सो आय थिंक देर हॅज टू बी सम लाईन, आय फील, टू डिफरन्शिएट दॅट. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुझ्या गो टू टिप्स काय आहेत फॉर फॅट लॉस आणि दॅट विच डोंट इन्व्हॉल्व स्टार्वेशन? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फॅट लॉस जर तुम्हाला करायचा आहे, इफ यू डू नॉट हॅव एनी नॉलेज इन फिटनेस, करायचं आहे, कुठून सुरुवात करू कळत नाहीये, एनरोल विथ अ गुड हेल्थ कोच. ओके, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्याकडे आम्ही एक फ्री कन्सल्टेशन देतो. त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगतो की तुम्हाला न्यूट्रिशनमध्ये, सो राईट फ्रॉम की 1 ग्रॅम कार्बमध्ये किती कॅलरीज आहेत, 1 ग्रॅम फॅटमध्ये किती कॅलरीज आहेत, अल्कोहोलचं सांगतो
स्लीपचं सांगतो. सो ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगतो आणि मग जर क्लायंटला वाटलं की बाबा हे रिअली वर्थ आहे आणि मला खरंच करायचं आहे तर मग ते एनरोल करतात. ओके. सो हे अवेअरनेस सेशन्स त्यासाठी त्यांनी यावं, करावं. ऑनलाईन दिलेली प्रत्येक माहिती खरी असेलच अशी नाही. बीट गुगल, बीट चॅट जीपीटी, लोक तर आजकाल डाएट प्लॅन चॅट जीपीटीवरनं करतात. आणि म्हणजे एक व्हेरी इंटरेस्टिंग इन्सिडेंट तुला सांगतो, माझ्या बरोबर परवा दिवशी झाला की देर इज अ गर्ल 15-16 वर्षाची असेल. ओके, व्हेरी लीन, म्हणजे स्किनीच म्हणू शकतोस, वेईंग अराउंड 40 kgs वगैरे, म्हणजे खूपच बारीक, 38 or 40 kgs. आणि ती तशीच आहे. ती फक्त झुंबा करते का डान्स करते, काहीतरी करते. शी डज नॉट डू स्ट्रेंथ ट्रेनिंग. आणि 15-16 म्हणजे शाळेतली रे, खूप जंक खाते किंवा हे करते. आणि तिला 2 महिने झाले की पिरियड्सच येत नाही आहेत. आणि मग तिने मला मेसेज केला की अरे असं असं होतंय मला, मी काय करू, नाही का. मग मी तिला म्हटलं की शुअर, प्लीज कम डाऊन, काय वी विल डिस्कस इट आउट आणि मग वी विल शुअरली डिझाईन अ प्लॅन फॉर यू. ती म्हणते नाही, मला तो असाच प्लॅन पाठव. आणि माझं असं असतं की आय ऑलवेज प्रेफर टू मीट इन पर्सन, लिसन फ्रॉम यू अँड देन टेक इट फर्दर. तर ती म्हणली नाही अरे मला यायचंच नाहीये, तुम्हाला असंच पाठव वगैरे वगैरे हे ते. तर मग मी तिला म्हटलं की सॉरी, दिस इज नॉट हाऊ आय वर्क, आय विल ऑलवेज प्रेफर दॅट. आणि मग ती म्हणजे ठीक आहे, नाही मी चॅट जीपीटीवरनं घेते. पण जर तुम्हाला एवढी सिरियस हेल्थ कंडिशन आहे की तुमचे पिरियड्स नाही आहे, ते 2 महिने झाले, आणि सो इट इज अ जेन्युइन प्रॉब्लेम, आणि तुम्ही चॅट जीपीटीवर रिलाय करणार का त्यासाठी? का तर मग इट गिव्स यू फ्री ऑफ कॉस्ट ऍडवाइसेस. बेटर देन गो टू डॉक्टर ना. इट इज व्हेरी रॉंग, अरे व्हेरी रॉंग. वियर्ड आहे यार हे, म्हणजे किती रिलायन्स आपला वाढलाय या गोष्टींवर. तर कमिंग टू द लास्ट सेक्शन ऑफ अवर पॉडकास्ट, की तुझ्या मते काय काय गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना आता जसं 6 पॅक्स पाहिजेत, कोणाला एकदम मॅरेथॉनच पळायचे, कोणाला एकदम बारीकच व्हायचंय, का सगळ्यांना एकदम वेटच पुट ऑन करायचंय, फॉर स्किनी पीपल, व्हॉट इज वन कन्सिस्टंट थिंग दॅट दे शुड डू? सगळ्यात आधी तर न्यूट्रिशन. सेट युअर न्यूट्रिशन राईट. नाही करत खूप लोक, माहिती असतं तरी नाही करत, दुर्लक्ष करतात. बऱ्याच लोकांना माहिती नसतं. आणि होतं काय की मॅरेथॉन पळायची म्हणल्यावरती आता इट इज अ स्किल बेस्ड ऍक्टिव्हिटी ना, बरोबर. तर मी रोज मॅरेथॉनच पळली पाहिजे असं लोकांना वाटतं. मग लॉट ऑफ मॅरेथॉन रनर्स हॅव लॉट ऑफ इंजुरीज रे, कारण ते स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाहीत. पुण्यामध्ये असे खूप रनिंग ग्रुप्स आहेत जे मॅरेथॉन हे घेतात ट्रेनिंग, ऍग्रीड ना, पण ते स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या नावाखाली त्यांच्याकडनं बर्पीज, जम्पिंग जॅक्स, बॉडी वेट स्क्वॉट्स अशा गोष्टी करून घेतात रे. आणि होतं काय ना की दिस नॉट ओनली फॉर मॅरेथॉन बट ऑल ऑफ द स्पोर्ट्स कोचेस ना एक ग्रुपमध्ये असं ट्रेनिंग करून घेतात विदाउट एनी काइंड ऑफ इक्विपमेंट, विदाउट एनी काइंड ऑफ फ्री वेट्स. होतं काय रे की 10 जर मुलं आहेत त्या बॅचमध्ये, और 10 लोक आहेत, प्रत्येकाची हाईट वेगळी आहे ना रे, हाईट वेगळी आहे, अनाटॉमी वेगळी आहे. तुम्ही सेम एक्सरसाइज प्रत्येकाला कसं देऊ शकता? बरोबर. म्हणजे स्क्वॉटिंगचा स्टान्स तुमच्या हाईट प्रमाणे चेंज होतो. अच्छा. आणि तुमची डेप्थ चेंज होते, तुमचा रेझिस्टन्स चेंज होतो, खूप गोष्टी आहेत, म्हणजे व्हेरी डिटेल्ड काइंड ऑफ दिस थिंग. पण मग हे सगळी लोक कसं की ह्यांना उरकायचं पडलेलं असतं, आम्ही घेऊन टाकलं. आणि मग लोकांची पण माइंडसेट कसं आहे की मी ह्यांना पे केल्यावर हे तर सगळेच घेत आहेत, मग मला गरज नाहीये. पण ज्यावेळेस इंजुरी शूटअप व्हायला लागते ना त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, गरज आहे का, म्हणजे तुमचा गोल काय आहे. जर माझं गोलच आहे मॅरेथॉन पळायचं तर मी त्या पद्धतीने ट्रेन करतो. मग 3 days स्ट्रेंथ ट्रेनिंग, 3 days स्किल, म्हणजे ते जे त्यांचे रन्स असतात ते, आणि न्यूट्रिशन. आय विल फोकस ऑन दिस. जर माझं गोलच नाही, माझं गोल आहे बारीक व्हायचं पण मी मॅरेथॉन पळतोय, तर मग हे कुठंतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ थॉट झाला ना रे. बरोबर आहे. मग इट इज नॉट द मोस्ट आयडियल वे यू डू इट. आणि मग तुम्हाला काय होतं की अशी लोक आहेत ना जी ती पळायला चालू करतात आणि मग ह्यांना नी इंजुरीज होऊन बसतात. करेक्ट. नी इंजुरीज, लोअर बॅक इंजुरीज, अँकल इंजुरीज, कारण एवढ्या मोठ्या बॉडी वेट मध्ये तुम्हाला पळणं शक्यच नाही ना रे. बरोबर आहे. आणि आपल्याकडे ग्राउंडवरती तर कोणी घेतच नाही. आयदर यू हॅव टू रन ऑन टार ऑर ऑन कॉन्क्रीट. तर मग त्याच्यात काय होतं, ज्यावेळेस तुम्ही पळता ना तुमचा शॉक जो आहे पायाचा तो रिव्हर्ट होतो, सगळा ऍब्झॉर्बच होत नाही, ग्राउंडवरती ऍब्झॉर्ब होतो. मग तो रिव्हर्ट झाल्यामुळे शॉक इट अगेन इम्पॅक्ट युअर नीज, मग परत इंजुरीज, मग परत घरी बसा. सो दिस सायकल कीप्स ऑन रिपीटिंग. राईट. इफ यू वॉन्ट टू गेन वेट ऑर लूज वेट, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन और बॉडी रिकम्पोजिशन आम्ही म्हणतो, हे जर तुमचं गोल आहे ना तर द मोस्ट आयडियल थिंग यू नीड टू डू इज न्यूट्रिशन, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वॉटर इनटेक, स्टेप्स म्हणजे फक्त चालणं, पळणं नाही, जॉग करणं नाही, काहीच नाही, चालणं. मग त्या ट्रेडमिलवर असो, ते ग्राउंडवर असो, ते रस्त्यावर असो, कुठेही असो. स्लीप.
आयडियली म्हणजे किती 10,000 स्टेप्स? 10,000 इज अ गुड नंबर टू बिगिन. म्हणजे कसं आहे, आता हे कसं असतं की ट्रेडमिलवर आपण चाललो ना, तर आय युजली स्टार्ट विथ 20 मिनिट्स फॉर माय क्लायंट्स. कारण सवय नसते रे. बरोबर आहे. 15 मिनिटं 20 मिनिटं. आणि कसं आहे ना की एक्स्ट्रीमला पुश नाही करायचं आपल्याला डे 1 पासूनच की अरे भाग मिल्खा भाग बघून आलाय आणि तू स्प्रिंटच करायला लागलाय. अजिबात नाही. तुला जर 6च्या स्पीडने नाही जमत आहे चालायला फास्ट, तर तू 5नी चाल, तर तू 4नी चाल, तू 3नी चाल, पण रोज चाल. सेम स्पीडनी सेम टाइमसाठी रोज चाल. नेक्स्ट वीक मध्ये तुझी कॅपॅसिटी वाढली असणार आहे. बरोबर आहे. मग हळूहळू तू स्पीड वाढव. सेम थिंग गोज फॉर वेट्स. 1 किलोनी सुरुवात करू आपण, अर्धा किलोनी सुरुवात करू, पण आपण आयडियली म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी प्लॅन असेल त्याप्रमाणे आपण 1 वीक 2 वीक 3 वीक फॉलो करू. ऑटोमॅटिकली तू घेशील ना. करेक्ट. पण माझ्याकडनं हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे कोच की अरे ह्यानी 7.5 किलोनीच केलं पाहिजे, 10 किलोनी 15 किलोनी 20 किलोनी केलं पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. इथेच खूप लोक आणि खूप कोचेस मार खातात आणि विच इज वाय इट गोज टू इंजुरीज. दुसरी गोष्ट कोचेस काय करतात माहितीये का, की पहिले आला क्लायंट त्याला एवढं हेवी वर्कआउट देणार, एवढं हेवी वर्कआउट देणार की त्याला सोरच करून टाकणार, की तो 2 दिवस त्याला चालताच नाही आलं पाहिजे. बरोबर. मग तो सोडणारच ना रे. स्टार्ट विथ लाईट वेट, त्याला त्याच्या बॉडीला अडॅप्ट करू दे. करेक्ट. त्याला सवय, पहिले तर जिमला जायची सवय लागू दे. एक्झॅक्टली. आणि मग हळूहळू तिथनं तुम्ही टेक इट, त्याला इंटरेस्ट डेव्हलप करा, मग यू टेक इट देअर. पण हे कसं की मी 80नी मारतो म्हणजे ह्यानी 50नी तर मारलंच पाहिजे, पण त्याची कॅपॅसिटी 30चीच आहे. बरोबर आहे. मग तू काय करणार? तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत रे, पण खूप मोठा इम्पॅक्ट करतात. आता तुझ्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की फिटनेस और दिस जर्नी इज नॉट ओनली पॅशन, इट्स मोर ऑफ अ पर्पज ड्रिव्हन. की असं वाटतं की तुझा हा पर्पज वाटतो. ठीक आहे. मग काय तुला काय ड्राईव्ह करतं की या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम आपण परफॉर्म करणं, स्वतःची बॉडी एवढी चांगली ठेवणं, प्लस बाकीच्यांना हेल्प करणं. मग हा कसा पर्पज तू स्वतःला कसं मोटिवेट करतो? सो बेसिकली माय थिंग इज इफ आय वुड नॉट वर्कआउट आय वुड नॉट ईट गुड. माझं हा प्रिन्सिपल सगळ्यात आधी राहिलेला आहे की कुठली गोष्ट असेल ना, आधी मी करून बघणार आणि मगच माझ्या क्लायंटला रेकमेंड करणार. बरोबर आहे. बी इट न्यूट्रिशन, बी इट स्पेसिफिक काइंड ऑफ डाएट, बी इट सर्टन ट्रीटमेंट, कुठलं नवीन फॅन्सी प्रोडक्ट सप्लिमेंट्सचं. तर मी स्वतः जर चांगलं नाही खाल्लं आणि मी जर स्वतः वर्कआउट नाही केलं आणि मी जे सांगतोय समोरच्याला, तर ते नाही होऊ शकत तसं. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अरे माझा तरी म्हणजे स्वतःचा विश्वास आहे माझ्यावरती की मला गॉड गिफ्ट आहे रे, की आय हॅव दॅट ॲबिलिटी टू हील पीपल. आणि नॉट अ लॉट ऑफ ट्रेनर्स डू दिस. पण काय होतं ना की लोकांना टाईटनेसेस असतात भरपूर, की इकडे पेन होतोय, तिकडे पेन होतोय, आणि हे मग आम्ही काय करतो, आम्ही फिजिओजकडे पाठवतो. सो ॲटफिटला प्रोसेस अशी असते की आफ्टर युअर कन्सल्टेशन वी कंडक्ट असेसमेंट. असेसमेंटमध्ये गोष्टी कळतात की काय प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. बरोबर आहे. आणि असेसमेंट नंतर आमचा ट्रेनर तुमच्याकडे फिजिओकडे येतो तुमच्या बरोबर आणि बघतो की एक्झॅक्टली काय झालंय, त्याची रिहॅब एक्सरसाइज बघतो आणि ते येऊन मग ॲथलीटला इव्हेंच्युअली कंडक्ट करतो. सो इट इज अ व्हेरी सिस्टमॅटिक फॉर्मॅट. पण हे झालं. दुसरी गोष्ट, एवढे वर्ष काम करून करून फिजिओज ऑर्थोज बरोबर ना मला एक्झॅक्टली पिन पॉईंट करता येतं की जर एखादा म्हणतोय की अरे जर माझी रिस्ट दुखतीये. आता परवाच इन्सिडेंट झाला होता. वन ऑफ माय स्कूल फ्रेंड्स आय मेट आफ्टर 13 years. म्हणजे 10वी पास झाल्यानंतर डायरेक्टली 3 आठवड्यापूर्वी. आणि देन शी हॅड अ कंप्लेंट की अरे माझी रिस्ट दुखते. आता रिस्ट दुखते म्हणजे जनरली नॉर्मल माणसाचं काहीतरी असणार की अरे इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. ओके. मी तिचा फोरआर्मचा मसल रिलीज केला आणि हर रिस्ट पेन व्हॅनिश्ड. आणि हे म्हणजे मी जिथे हात लावतो बॉडी पार्टला तिथे टाईटनेस निघतो म्हणजे निघतोच फॉर शुअर. आणि पण मग काही गोष्टी अशा असतात की जर निडलिंग लागतं तर आय एम नॉट क्वालिफाईड फॉर निडलिंग. बरोबर. मग त्यावेळेस मी फिजिओजकडे पाठवतो. आणि मायोफेशियल रिलीज हा कन्सेप्ट असतो की एकतर आपण मसाज जे घेतो कुठल्याही ठिकाणी घ्या, तर मसाज देणारी लोक जी आहेत इंडियामधली, दे आर क्वालिफाईड ऑर नॉट इज व्हेरी क्वेश्चनेबल. करेक्ट. कारण ज्या वेळेस ते रिलीज करतात ना त्यावेळेस नेहमी ओरिजिन टू इन्सर्शन करायला पाहिजे मसलच्या. आता हे फक्त फिजिओज करतो. लॉट ऑफ फिजिओज गो अँड रिलीज, पण दे आर क्वालिफाईड इन दॅट. बरोबर आहे. म्हणून काही पेन होत असेल तर लोक नाही अरे जाऊ दे रे, आज खूप स्ट्रेस आहे रे, आपण मसाज घ्यायला जाऊ, तर हे खूप चुकीचं आहे. त्यांनी ऍग्रिवेटही होतात गोष्टी. बरोबर आहे. बऱ्याच वेळेस मग फिजिओजचं पण मी हे त्यांच्यावर काम करून करून मी शिकलोय की हा मसल असा आहे, मग ह्या डिरेक्शन मध्ये करायचं, आणि ते 99% होतच. ओके. आणि जेव्हा निडलिंग किंवा अल्ट्रासाऊंडची गरज असते मग त्यावेळेस आम्ही घेऊन जातो एक्सपर्ट्सकडे और रेकमेंड करतो.
अमेझिंग. तर आम्ही असं ऐकलंय की यू हॅव ऑल्सो ट्रेन ब्युरोक्रॅट्स, म्हणजे जसे IAS ऑफिसर्स, पब्लिक सर्वंट्स आणि पीपल हु आर ऑन व्हेरी बिग पोझिशन्स इन टर्म्स ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. तर त्या बाबतीत काय अनुभव सांगता येईल? डेफिनेटली. तर बेसिकली तो जो लोकेशन आहे औंधचा, इन अँड अराउंड खूप तिकडे पोलीसचं हेच आहे, अकॅडमीच आहे, ट्रेनिंग सेंटर. याच्यामुळे लॉट ऑफ पोलीस पीपल कम. SP सर आले होते आमच्याकडे, दोन्ही बॅचेसचे. एक पुणे ग्रामीणचे SP आले होते आणि आय ट्रेन्ड हिम फॉर प्रिटी गुड, आय गेस 2 to 3 months. त्यांच्यामध्ये चॅलेंज असं असतो, मोस्टली इट इज मेंटल, कारण त्यांचं स्ट्रेस लेवल खूप वेगळ्या लेवलचं असतं, म्हणजे वी कॅनॉट इमॅजिन ओनली. तर आय युजली यूज टू टेक हिज सेशन अर्ली इन द मॉर्निंग 7-7:30, कारण की त्यांना अर्ली मॉर्निंग ट्रेन केलं की मग हिज टोन ऑफ द डे यूज टू सेट. ऑल्सो वी हॅव टू टेक केअर की त्यांना खूप एक्झॉस्ट पण नाही करून टाकायचं आहे. सो त्यांना मीडियम इंटेन्सिटी पण रिझल्ट्स मिळतील असे, आणि थोडंसं आपण त्यांच्याबरोबर मेडिटेशन पण करायचो. त्याच्यानंतर थोड्याशा बाकीच्या गोष्टी पण करायचो, विच हेल्प हिम लाईक व्हेरी मच इन हिज कोपिंग अप विथ हिज स्ट्रेस ॲट वर्क. आणि त्यांचं रुटीनच असं असायचं आहे की काय तुला सांगू की एव्हरी ऑल्टरनेट डे मीटिंग्स विथ CM म्हणा, बरोबर, किंवा कॅबिनेट म्हणा, आणि रिपोर्टिंग अँड स्टफ. सो व्हेरी स्ट्रेसफुल जॉब. पण आय एम ग्लॅड की पीपल लाईक दीज कम अप, आणि मला ऑब्व्हियसली अपॉर्च्युनिटी मिळते त्यांना ट्रेन करायची. ते एक्झाम्पल सेट करतात फॉर द रेस्ट ऑफ देअर स्टाफ, की इफ द पर्सन ॲट द हायर ऑथॉरिटी इज फिट इनफ, तर मग खालच्यांना लाज वाटते आणि ते काहीतरी तरी करतातच करतात. बरोबर आहे. सो लाईक अप्रिसिएशन फॉर ऑल दीज गाईज. मी पासपोर्ट रिजनल पासपोर्ट ऑफिसर्स जे आहेत त्यांनाही ट्रेन केलंय, SPs जे आहेत त्यांनाही ट्रेन केलंय. सो लॉट ऑफ दीज काइंड ऑफ पीपल हु आर लाईक IAS IPS म्हणू शकतो आपण. सो त्या लेवलची. अमेझिंग. पार्ट आय थिंक वी आर इन द एंड ऑफ अवर पॉडकास्ट. खूप छान झालाय हा, आणि आय थिंक आमच्या व्ह्युअर्सनाही भरपूर माहिती मिळाली आहे. पण जर तुम्हाला अजून काही कमेंट्स असतील तर विल डेफिनेटली गिव्ह हिज व्हॉट्सॲप नंबर, इफ दॅट्स अलाउड, हिज व्हॉट्सॲप बिझनेस नंबर. आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील तुम्ही डेफिनेटली कमेंट करा. आम्ही आमेकडनं ते मॅक्सिमम ट्राय करायचं, आन्सर करायचं ट्राय करू. आणि विल ऑल्सो गिव्ह हिज इंस्टाग्राम लिंक. So just that, if you can follow him, you can follow his page. It's an amazing page. त्याच्यामध्ये खूप टिप्स आहेत, वर्कआउट्स आहेत, आणि लॉट ऑफ थिंग्स दॅट ही डज, आणि लॉट ऑफ सेलिब्रिटीज दॅट ही वर्क्स आउट विथ. तुम्ही डेफिनेटली त्या पेजला व्हिजिट करा, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील प्लीज डायरेक्टेड टुवर्ड्स अस. वी वुड गेट देम आन्सर्ड फ्रॉम अमेया. अमेया, एकदा आमच्या कॅमेऱ्यात बघून सांगशील तुला कसा वाटला हा अनुभव ऑफ द पॉडकास्ट, आणि आम्हाला प्लीज लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला. येस, ॲब्सोल्युटली. द पॉडकास्ट वॉज व्हेरी अमेझिंग. क्वेश्चनेअर एस्पेशली जो काढला होता मयुरेश सरांनी, इट वॉज आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे खूप थॉटफुल क्वेश्चन्स डिझाईन केले होते, आणि मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन्स आपण ऍड्रेस केले. प्लीज डू लाईक देम, सबस्क्राईब देम, कारण की ह्यांचे पॉडकास्ट मी स्वतः बघतो, आणि दे आर व्हेरी 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 जेन्युइन आणि व्हेरी इन्साइटफुल. शॉ. थँक्यू. थँक्यू सो मच.